बघतो, मला सांगा की आजकाल विजेचं बिल प्रचंड वाढलेलं आहे, तर त्याच्या मागे काय भानगड आहे नक्की? पूर्वी बिल हे KWH युनिटवरती व्हायचं, आता बिल हे KVH वर होतं. तुम्हाला सांगतो ना की LT2B मधून जर LT2A मध्ये आलो तरी पण एक 40% पर्यंत बिल तुमचं कमी होतं. पण 2,51,00,000 एवढे युनिट्स वाचवले. इन टर्म्स ऑफ रुपीज साधारणतः 37 करोड रुपये. काही वर्षापूर्वी मुंबई सुद्धा लोड शेडिंग सुरू झालं होतं. तर तेव्हा असं ऐकण्यात यायचं की आपण वीज जेवढी जनरेट करतोय तेवढी वीज पुरत नाहीये. ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे स्वतःची मेंटेनन्सची टीम असते, तर ₹1 सुद्धा ते आपल्या बिलामध्ये वाया जाऊ देत नाही. दर महिन्याला 10 लाख पेक्षा लाख. जास्त एक्स्ट्रा ते बिल भरत होते आणि त्यांना माहितीच नव्हतं. मला असं वाटायचं हे आपल्याकडेच होत आहे की सगळ्या सप्लाय कंपनीमध्ये होत आहे. म्हणून मी 3,000 बिलं जमवली पॅन महाराष्ट्रामधली. तर ह्याचा रिझल्ट खूप शॉकिंग होता. ह्याच्यातली 2,500 बिलं अशी होती ना की कमीत कमी 22% सगळेजण जास्त भरत होते. काही लोक होती जी डबल पेक्षा पण बिल जास्त पे करत होते. 2018ला मी फायनल रिझाईन केलं आणि ही कंपनी सुरू केली आम्ही. नमस्कार, मी अतुल राजोळी, लक्षवेध इन्स्टिट्यूटचा संस्थापक आणि संचालक. लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला ज्या पद्धतीने आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यात आधी मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. लक्षवेध इन्स्टिट्यूटला जानेवारी 2026मध्ये 18 वर्ष पूर्ण झाली आणि या 18 वर्षांमध्ये आतापर्यंत लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 3.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी विविध उपक्रमांचा लाभ घेतलेला आहे. लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 15,000पेक्षा जास्त उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणलेला आहे. लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणं या एकमेव ध्यासाने प्रेरित होऊन आतापर्यंत हा लक्षवेध इन्स्टिट्यूटने केलेला प्रवास आहे. बिझनेस जत्रा हा एक अनोखा व्यासपीठ, एक असा कार्यक्रम ज्यामध्ये असंख्य उद्योजक एका छताखाली एकत्रित येतात आणि एकमेकांसाठी प्रगतीच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण करतात. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येतोय आणि तो म्हणजे लक्षवेध पॉडकास्ट. लक्षवेध पॉडकास्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या जबरदस्त अशा व्यक्तींना भेटणार आहोत. काही लघुउद्योजक असतील, त्यामध्ये काही इंडस्ट्रीतले डोमेन एक्सपर्ट असतील, काही प्रथितयश ऑन्ट्रप्रिन्युअर्स असतील, इंडस्ट्री लीडर्स असतील, चेंज मेकर्स असतील आणि मी त्यांच्याकडनं त्यांच्या यशाचा प्रवास आणि त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव, त्यांच्या विस्डममधून आपणा सर्वांना प्रेरित करण्यासाठी आणि आपणा सर्वांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन कसं लाभेल ही माझी भूमिका असणार आहे. आज हा लक्षवेध पॉडकास्टचा पहिला एपिसोड आहे. मी सर्वांचं या लक्षवेध पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आणि आशा करतो की जे प्रेम तुम्ही आतापर्यंत आम्हाला दिलं, जो विश्वास आणि जे आम्हाला समर्थन तुम्ही आतापर्यंत दिलं, तेच तुम्ही लक्षवेध पॉडकास्टला यावेळेला सुद्धा द्याल. लक्षवेध पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा आपला विषय आहे वीज वाचवा आणि नफा वाढवा. हल्ली तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढलं आहे ना? का वाढलं आहे? ॲक्च्युली सगळ्यांचीच इलेक्ट्रिसिटीची बिलं वाढली आहेत. काम तेवढंच, मशीन तेवढंच, लोड पण तेवढाच, पण बिलं वाढत आहेत. का? माहिती नाही. MSMEजमध्ये आज करोडो MSMEज लाखांमध्ये इलेक्ट्रिसिटीची बिलं भरत आहेत. ती बिलं वाढलेली बिलं आहेत, एक्स्ट्रा बिलं आहेत, पण त्याच्यामागचं कारण खूप कमी लोकांना माहिती आहे. याच प्रश्नाला अनुसरून एका उद्योजकाने पुढाकार घेतला. एक असा उद्योजक ज्याने संपूर्ण त्याचं आयुष्य इलेक्ट्रिसिटी सेव्ह करण्यासाठी आणि व्यवसायांचा नफा वाढवण्यासाठी समर्पित केलं. ॲक्च्युली मुंबईमधलेच स्थित आहेत. अगदी ₹40 पगारापासून त्यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर BSTमध्ये 20 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून स्वतःचा ऊर्जा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड हा व्यवसाय स्थापित केला आणि एकमेव ध्यासाने पेटून त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला. सेव्ह इलेक्ट्रिसिटी, गेन प्रॉफिटेबिलिटी. आणि आज हजारो व्यवसायांना ते त्यांच्या इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचवायला मदत करतायत आणि परिणामतः त्यांच्या व्यवसायाचा नफा वाढवायला मदत करतायत. आज आपल्याबरोबर आहेत इलेक्ट्रिसिटी कन्झर्वेशन एक्सपर्ट, ऑन्ट्रप्रिन्युअर्स आणि एक सच्चा लक्षवेधी श्री जयवंत गोसावी. सो जयवंतजी, तुमचं लक्षवेध पॉडकास्टमध्ये मी आज स्वागत करतो. धन्यवाद सर. खूप खूप आभारी. तुम्ही मला पॉडकास्टला बोलवलं म्हणून. तुमच्या एक्सपर्ट ज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घेणार आहोत
आणि नक्कीच थेट सर. मी मुद्द्यावर येतो. मला सांगा, की आजकाल अ, विजेचं बिल प्रचंड वाढलेलं आहे. सो त्याच्यामागे काय भानगड आहे नक्की? आजकाल म्हणजे सर स्पेसिफिकली सांगतो, की ऑगस्ट महिन्याच्या 25 म्हणजे या वर्षीच्या ऑगस्टपासून हे बिल वाढलं आहे. पूर्वी बिलिंग सायकल आहे ना, बिलिंग पॅटर्न थोडासा चेंज झाला आहे, म्हणून बिल वाढलं आहे. पूर्वी बिल हे KWH युनिटवरती व्हायचं. आता बिल हे KVHवर होतं. अच्छा. थोडंसं टेक्निकल होत आहे. मी जे सांगतो, की पूर्वी तुम्ही ॲक्चुअल पॉवर जी वापरता, हं, हं. त्याच्यावरती बिलिंग व्हायचं. अच्छा. आता ॲपरंट पॉवर जी वापरता, त्याच्यावरती बिलिंग होतं. परत अजून थोडंसं हे करतो. जरा पूर्वी आमच्यासारख्या सर्वसामान्य मंडळींना जरा सोप्या भाषेत जर तुम्ही एक सांगितलत तर सिंपल समजेल. उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही जर कॉफी शॉपमध्ये गेला, आपण एक मोठ्या कॉफी शॉपमध्ये गेलो, तर एक आपण कॉफी मागवतो. त्याच्यामध्ये 75% to 80%च कॉफी ॲक्चुअल कॉफी लिक्विड कॉफीमध्ये असते. बाकी वरती तो फोम असतो. पूर्वी तुम्ही ॲक्चुअल कॉफीचं बिल द्यायचं. जे लिक्विड कॉफी आहे त्याचं बिल द्यायचं. आता तुम्ही तो इन्क्लुडिंग फोम ह्याचं बिल देताय. म्हणजे ती रिएक्टिव्ह पॉवर आहे आणि ती न तुम्ही पॉवर फॅक्टर मेंटेन केल्यामुळे ते तुमचं बिल अननेसेसरी वाढलं आहे. आणि ओके. ऑलमोस्ट 30-40% पर्यंत बिलं वाढली आहेत लोकांची. ओहो! एवढा फरक पडला सो आहे. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी बरोबर फेस सुद्धा येतो असं तुम्हाला हो. म्हणायचं आहे. अच्छा. असं बोलू शकतो सर आपण. ओके. मग तुम्ही जयवंतजी आज ऊर्जा इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून एवढं मोठं काम करताय, एनर्जी कन्झर्वेशनचं काम करताय. पण अल्टिमेटली तुमचा एनर्जी कन्झर्वेशनचा जो प्रवास आहे, तो सुरू कसा झाला? त्याच्याबद्दल तुमच्या उद्योजकीय प्रवासाबद्दल पण थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तर ही कंपनी ऊर्जा इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू करण्यापूर्वी मी BHT जॉब करायचो. हं. 18 वर्ष मी BHT जॉब केला आहे. BHT जॉब करताना ना, आमचा एक आउटडोर जॉब होता. आम्ही साधारणतः 10 वाजता बाहेर पडायचो आणि आमच्याकडे एक हाय बिलिंग काउंटर होतं. हं. त्या काउंटरला आम्ही बघायचो, की नेहमी एक मोठी लाईन असायची आणि नेहमी तिकडे खूप दंगा असायचा, की अच्छा. लोकांना हाय बिल येतं आणि म्हणून लोकं येऊन विचारतात तिकडे, की मला बिल का जास्त आलं? आणि त्या ठिकाणी जी ती व्यक्ती बसलेली असेल ना, हं. नॉट ओन्ली BHT कुठेही, ती ठिकाणी टेक्निकल व्यक्ती कोण बसत नाही. तिकडे क्लेरिकल स्टाफ बसवला जातो आणि त्याचं काम काय असतं, की तुमची आलेले युनिट्स, तुमच्या बिलावरचे युनिट्स आणि आमच्या मीटर रीडरनी आणलेले युनिट्स हं. हे मॅच करायचं आणि बिल बरोबर आहे की नाही सांगायचं. याचं एक रिझन असं पण असतं, की जर टेक्निकल व्यक्ती बसवली आणि तो जर प्रत्येकाला बिल एक्सप्लेन करत बसला, तर ती रांग खूप वाढत जाईल. मग तो माणूस काय करतो, तिकडे म्हणजे तो माणूस अनसॅटिस्फाईड असतो. हं. मग तो आजूबाजूला काही कॉन्ट्रॅक्टर असायचे, त्यांना तो विचारायचा, की हं. मला बिल का जास्त येतंय? ते कॉन्ट्रॅक्टर लोक त्याला त्यांच्या बोलतात ना, त्यांच्या योग्यतेनुसार किंवा त्यांच्या ज्ञानानुसार त्याला उत्तर द्यायचे. बरोबर. सो मी हे नेहमी बघायचो. मला हं. असं वाटायचं हे आपल्याकडेच होत आहे, की सगळ्या सप्लाय कंपनीमध्ये होत आहे. म्हणून मी 3000 बिलं जमवली पॅन महाराष्ट्रामधली. हे म्हणजे स्वतः तुम्ही पुढाकार हो. घेऊन हे केलंत. अच्छा. म्हणजे त्यावेळेला रिलायन्स होती. रिलायन्स, टाटा, BHT, MSCB, टोरंट पॉवर टोटल महाराष्ट्रातली 3000 बिलं जमवली. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष याच्यावरती अभ्यास केला. सो ह्याचा रिझल्ट आणि स्पेशली बिलं नाही, ही MSCB म्हणजे स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस आहेत, हं, जे हं. लघु उद्योजक आहेत, हं. त्यांची बिलं जमवली. ओके. तर ह्याचा रिझल्ट खूप शॉकिंग होता. ह्याच्यातली 2500 बिलं अशी होती ना, की कमीत कमी 20% सगळेजण जास्त भरत होते बिल. पण काही लोकं होती जी डबलपेक्षा पण बिल जास्त पे करत होते. ओह! ह्याचं रिझन हे होतं ना सर, की स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेसमध्ये कोणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर नसतो. हं, हं. जी लार्ज स्केल इंडस्ट्री आहेत, ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे स्वतःची मेंटेनन्सची टीम असते. ते ₹1 सुद्धा ते आपल्या बिलामध्ये वाया जाऊ देत नाही. हं, पण हं, हं. स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्री आहे, ह्यांच्याकडे कोणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर नसतो. हं, हं. ह्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आला, त्यांना काही शंका आली बिलामध्ये, तर ते कोणत्याही लोकल इलेक्ट्रिशियनला किंवा लोकल टेक्निशियनला विचारतात. आणि तो परत त्यांच्या ज्ञानानुसार त्यांना उत्तर देतो. त्यामुळे ह्यांची बिलं कायमच जास्त येत असतात. ओके. सो मला असं वाटलं ह्याच्यावर आपण काहीतरी काम करू शकतो. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला पण हा प्रश्न विचारला होता, की सर असा एक आपल्याला सेगमेंटमध्ये आपण काम करू शकतो आणि म्हणून मी BHT सोडायचा विचार बरोबर. करतोय. साधारण मला वाटतं 12-13 वर्षापूर्वी हो. तुम्ही तेव्हा माझ्या तो विचारलं. डोक्यात विचार चालू होता, पण ते हं. सोडायला अजून काही वर्ष लागली. 2018ला मी फायनल रिझाइन केलं आणि ही कंपनी सुरू केली आम्ही. सो BST म्हणजे तुम्ही तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयी होतात. म्हणजे एक एकदम सेक्टर जॉब सगळं आहे. लाईफ सेट, सिक्युरिटी आहे, सगळं हं, आहे हं. आणि म्हणजे एवढं सिक्युअर लाईफ जगत असताना म्हणजे एवढा धाडसी निर्णय घेणं, स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, बेसिकली व्यवसाय सुरू करणं हेच रिस्क असते. त्यामध्ये तुम्ही असं अनकन्व्हेन्शनल काहीतरी तुम्ही करायला सुरुवात केली, की ज्यामध्ये तुम्ही MSMEज किंवा इंडस्ट्रीज ज्या आहेत, त्यांचं विजेचं बिल कमी करण्याचा एखादा व्यवसाय असू शकतो. एवढा अपारंपरिक अशा व्यवसायामध्ये येणं, हा धाडसी निर्णय हा किती कठीण होता आणि तेव्हाचा तुमचा प्रवास कसा होता? सर निर्णय थोडासा कठीण होता. तुम्ही म्हणता कदाचित तेवढा कठीण नव्हता माझ्यासाठी. तर माझं क्लिअर होतं, की हा खूप चांगला सेगमेंट आहे. आपण ह्यूज इलेक्ट्रिसिटी वाचवू शकतो आणि मी प्रत्येक ठिकाणी बघायचो,
की लोड शेडिंग म्हणजे तुम्ही काही वर्षापूर्वी मुंबईसुद्धा लोड शेडिंग सुरू झालं होतं. हं. सो तेव्हा असं ऐकण्यात यायचं की आपण वीज जेवढी जनरेट करतोय तेवढी वीज पुरत नाहीये. हं. म्हणून हे लोड शेडिंग जेव्हा मी ही 3000 बिलं बघितली, तर मला ह्याच्यामध्ये एवढी युनिट वेस्टेज जात दिसलं. बोललो आपण हे सहज करू शकतो आणि निश मार्केट आहे. हं. फक्त विषय हा होता की घरून आपल्या घरी सांगणं आणि घरी कन्व्हिन्स करणं. सो मला घरून पण तसा काही विरोध नाही आला. घरी पण सहज अगदी एक्सेप्ट केलं, की ठीक आहे तुला जर वाटतं तर तू सोडून दे BST सोडून बिझनेस चालू कर. हं. पण मी एक दुसरा विचार हा केला होता, की माझे काही मित्र होते, जे हं. खूप मोठ्या लेव्हलला कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे होते. सो त्यांना मी विचारलं, की हा कन्सेप्ट आहे असं-असं. पण त्यांनी मला थोडंसं निगेटिव्ह सांगितलं, की "यार ह्याच्यात मजा नाही आहे. हे तू छोटी-छोटी कामं करत असताना ह्याच्यात काय जर तू सोडतोयस तर मोठे प्रोजेक्ट घ्यायला चालू कर आणि एक चांगला एक बोलतात ना साइजेबल अमाउंट दिसते, एक साइजेबल टर्नओव्हर दिसतो. असं काहीतरी काम चालू कर. ह्याच्यामध्ये हं. काही इंटरेस्ट म्हणजे त्यांनी हं. कोणानेच दाखवला नाही. पण मला असं वाटत होतं, की मी एकदम फर्म होतो, की यार हे जर मी केलं, तर एक चांगलं बोलतात ना, एक काइंड ऑफ सोशल वर्क आहे. पैसा तर बाय डिफॉल्ट येईल, पण काइंड ऑफ सोशल वर्क आहे. आणि आज टचवूड सांगतो सर, आज खूप सक्सेसफुली जो मी निर्णय घेतला, तो खरंच खूप चांगला निर्णय झाला. आज निअर अबाउट आम्ही 1000+ लोकांची बिलं आम्ही कमी केली ओह! आहेत. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. थँक यू सर. सो जयवंतजी खरंच म्हणजे खरंच कौतुक की तुम्ही म्हणजे व्यवसाय सुरू केलात. त्याचं तुम्ही एक प्रॉपर ऑर्गनायझेशनल त्याला एक स्वरूप दिलंत आणि आज यशस्वीपणे 1000 पेक्षा जास्त क्लायंट्सना तुम्ही केटर करतायत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इलेक्ट्रिसिटी वाचवण्याचं काम करताय आणि अल्टिमेटली सर. त्या व्यवसायांचा नफासुद्धा वाढवण्यासाठी तुमचा सपोर्ट होतो. मला एक फंडामेंटल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल कमी करता, म्हणजे नेमकं करता काय? सर बरेचसे सेगमेंट आहेत, की ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी बिल कमी करता येतं. ओके. मी बरीचशी बिलं अशी बघितली ना, की ज्यांचा यूज खूप कमी आहे, पण त्यांनी अननेसेसरी काहीतरी जास्त लोड घेऊन ठेवला आहे. ओके. फॉर एक्झाम्पल टेरिफ असतात. MERCने टेरिफ डिसाईड केले आहेत, की 0 to 20 ला एक टेरिफ आहे. 20 to 50 ला एक टेरिफ आहे आणि अबोव्ह 50 ला एक टेरिफ आहे. त्याला आपण LT2A बोलतो 0 to 20 ला. LT2B बोलतो 20 to 50 ला आणि अबोव्ह 50 ला LT2C बोलतो. ओके. बऱ्याच वेळेला असं होतं, की तुमचं बिल आहे ना, कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे 20च्या वरती जातं. बरोबर? आणि म्हणून तुम्ही हायर साइडला लोड घेतलेला असतो किंवा काही वेळेला कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर सांगितलं असतं, की लोड घेऊन ठेवा जास्त. आगे जाके मिलेगा नहीं. अच्छा. असं पण कोणीतरी सजेस्ट करतं म्हणून हं. लोड जास्त घेऊन ठेवला असतो. हं. सो आम्ही या सेगमेंटमध्ये काम करतो, की आम्ही टेरिफ चेंज करून देतो. ज्यांचा 20 किलोवॅटच्या वरती लोड जातो त्याला आम्ही हं. MD बोलतो. मॅक्सिमम ओके. डिमांड. ओके. टेक्निकल त्याला शब्द मॅक्सिमम डिमांड आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोड किती तुम्हाला गरज आहे? गरज आहे ते बघतो आणि हा मॅक्सिमम डिमांड जर एका महिन्यात वाढतोय ना, तर तो कंट्रोल पण आम्ही करून देतो. ओके. मग त्यासाठी आमच्याकडे बरेच पॅरामीटर्स परत आहेत. ओके. आणि तुम्हाला सांगतो ना, की LT2B मधून जर LT2A मध्ये आलो, तरी पण एक 40% पर्यंत बिल तुमचं कमी होतं. ओह! मी सुरुवातीला लोकांना जेव्हा सांगायचो, लोकं मला अगदी म्हणजे बोलतात ना, वेड्यात काढायची. वेड्यात काढायची, की असं होत नाही. हं, पण हं, हं. आत्ता माझ्याकडे दाखवायला भरपूर काम आहे. ओके. स्टार्टिंगला लोकांनी तर मला इंटेंड पण नाही केलं होतं. सो टेरिफ सेटिंग किंवा लोड जे आहे तो सेट करणं हं. किती एक्झॅक्टली ते एक माध्यम झालं. ते एक पण माध्यम अजून पण झालं. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वीज कमी करत असाल अजून दुसरा त्या माध्यम व्यतिरिक्त? झाला, की तुमचं पॉवर फॅक्टर्स. ओके. हा खूप एक बेसिक फंडा आहे, की पॉवर फॅक्टर जसं आता मी बोललो, की KVH बिलिंग सुरू झालंय. जर पॉवर फॅक्टर तुमचा लो असेल, तर तुमचा करंट वाढतो. करंट वाढला तर KVH युनिट वाढतात. ओके. त्यामुळे पण लोकांची युनिट खूप वेस्टेज जात आहेत. पण पॉवर ओके. फॅक्टर पण या स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजला कोण मेंटेन ठेवत नाहीये. ओके. सगळ्यांकडे पॅनल्स आहेत. पॉवर हं. फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी जे APFC पॅनल्स हं, लागतात, हं, ते ऑलमोस्ट सगळ्यांकडे बघायला मिळतात. हं. पण ते कोणीही मेंटेन करून ठेवत नाही आणि त्यामुळे ओके. सगळ्यांची बिलं हाय येतात. बऱ्याचशा लोकांना कळत नाहीयेत बिलं. त्यामुळे लोकांना माहीतच नाही, की मला बिलं जास्त येत आहेत. म्हणजे APFC पॅनल लावणं ह्याचा हं. अर्थ तुमचा पॉवर फॅक्टर मेंटेन होतोच आहे असं असं नाही. नाही. आणि बऱ्याचशा मी म्हणजे फॅक्टरीज असतील, ऑफिसेस असतील, शोरूम्स असतील बघतो, की बाबा ते म्हणतात, "हां, आम्ही APFC पॅनल लावलंय. लावलंय." सो त्यांना वाटतं, की इट इज टेकन केअर, पण इट इज नॉट द रिॲलिटी. दॅट इज व्हॉट यू आर सेइंग. येस. ओके. दॅट्स ट्रू. सो एक टॅरिफ सेटिंग झालं, APFC किंवा हं. पॉवर फॅक्टर मेंटेन करणं झालं. या व्यतिरिक्त तिसरं एक आम्ही ऑडिट्स करतो. सपोज तुमचे हे सगळे पॅरामीटर जर ओके आहेत, तर आम्ही एनर्जी ऑडिट्स करतो. एनर्जी ऑडिट्स हा असा प्रकार आहे, की जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीये, त्या गोष्टी ऑडिटमध्ये क्लिअर होतात. फॉर एक्झाम्पल आपण जर आपलं ब्लड टेस्ट केलं, तर आपल्या शरीरात काय दोष आहेत, ते ब्लड टेस्ट सांगतं. ओह! तसं एनर्जी ऑडिट तुमच्या पूर्ण फॅक्टरीचा एक चार्ट देतो तुम्हाला, नकाशा देतो. ओके. तेव्हा हा इश्यू आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काही एसीज असतील, हं. काही मोटर्स असतील, त्यांचे सगळ्यांचे रेटिंग करंट आहेत. पण ते रेटिंग करंटनुसार ते चालतायत की नाही कोणालाच माहीत नसतं. ओके. वर्षानुवर्ष मशिनरी चालते, माणसं चालू असतात.
पण जेव्हा तुम्ही एनर्जी ऑडिट करून घेता, हं, तेव्हा हं. तुम्हाला एक्झॅक्टली कळतं, की बाबा ह्याचा रेटिंग करंट एवढा आहे. 10 एम्पियर सपोज रेटिंग करंट आहे. आज मशीन वर्षानुवर्षे 15 एम्पियरवर चालते. ओह! मग त्याच्या काहीतरी बेरिंग्स जाम असतील किंवा इतर काही इश्यू असतील. त्यामुळे ती मोटर जळण्याचे चान्सेस पण वाढतात. मेंटेनन्स कॉस्ट तुमची वाढते ओके. अननेसेसरी. पण हे असे बरेच फॅक्टर आहेत. सो एनर्जी ऑडिटमध्ये म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक डिव्हाइस जो इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन करतो आहे, त्या एका प्रत्येक डिव्हाइसचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनचं एनालिसिस होत येस, असेल. येस. फॅन्टास्टिक. प्रत्येक डिव्हाइसचं एनालिसिस करतो मी. प्रत्येक सुपर. डिव्हाइसचं. सो टॅरिफ सेटिंग झालं, एपीएफसी झालं, प्लस तुम्ही सांगितलं हं. एनर्जी ऑडिट झालं. अजून या हं. व्यतिरिक्त काही मार्ग आहेत, या ज्याच्याद्वारे तुम्ही इलेक्ट्रिसिटी या कमी करता? व्यतिरिक्त पण सर बरेच मार्ग आहेत. जसं आपण सोलर बोलतो. हां. सोलर हा सगळ्यात माझ्या दृष्टीने सोलर हा थोडासा खर्चिक मार्ग आहे. हं. तो सगळ्यात शेवटी आपण हे करतो. मी रिकमेंड जस्ट करता. एक एक उदाहरण शेअर करेन मी, की आम्ही एकदा महाबळेश्वरला एका ठिकाणी एका रिसॉर्टला गेलो होतो ओके. आणि जस्ट फिरायला गेलो होतो हं, आम्ही हं. आणि ते ओनर आमच्या ओळखीचे होते. ओके. सो ते ओनर रिसॉर्टचे ओनर. रिसॉर्टचे ओनर ओळखीचे होते आणि तो एक सोलरवाला त्यांना येऊन कन्व्हिन्स करत होता, की सोलर लावून आपल्याला किती पैसे ओह! वाचतील. सो त्यांनी मला बोलावलं, की "जरा तुम्हाला याच्यातलं कळतंय दादा, तुम्ही बसलात तर मीटिंगला बरं होईल." तर मी सगळं त्यांचं ऐकलं. तर मला असं आढळून आलं, की ह्या रिसॉर्टमध्ये आपण 2 मीटर घेऊ शकतो. हां. तर ओके. माझं त्यांना एक सिंपल सोल्युशन होतं, "सर 2 मीटरमध्ये स्प्लिट करा सप्लाय. हं, हं, तुम्हाला हं. आता जे LT to Bचं टॅरिफ लागतंय, ते ऑटोमॅटिक कन्व्हर्ट LT to Aमध्ये होणार." आणि त्यांना मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं, "सर तुम्ही 40% पॉवर सेव्ह कराल." आणि त्यासाठी जो खर्च येणार होता, तो एकदम मिनिमम होता. ओ म्हणजे तो हो, हार्डली हो. 2 महिन्यात पैसे वसूल झाले असते. हो, हो, हो. मग त्यांनी जे सोलरचं काम फायनल करत होते, ते त्यांनी काम स्टॉप केलं. आणि तो खर्च प्रचंड मोठा तो खर्च प्रचंड असला मोठा असता. खर्च असतो. म्हणजे त्याची रिकव्हरी 3 ते 4 वर्षात आहे. सो ओके. माझ्यामुळे त्या सोलरवाल्याचं नुकसान झालं, की ते जे सोलरसाठी एकदम कन्व्हर्ट होत होते, पण ते अल्टिमेटली झालं. त्या रिसॉर्ट मालकाचा फायदा झाला. 100% फायदा झाला. 100% सुपर्ब. फायदा झाला. आणि 40% ने त्यांचं बिल कमी झालं. इलेक्ट्रिसिटी बिल कमी झालं फक्त या छोट्याशा छोट्याशा सजेशनमुळे. सजेशन. सो इट इज नॉट जस्ट अबाउट मे बी पॉवर फॅक्टर मेंटेनन्स किंवा एनर्जी ऑडिट किंवा तुम्ही सांगितलं टॅरिफ सेटिंग, हे काही छोटे-छोटे सल्ले आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये काही ॲडजस्टमेंट करणं आहे किंवा आपण असं म्हणूया कन्सल्ट करणं आहे. ह्याच्यातून पण इलेक्ट्रिसिटी कमी होऊ शकते. येस सर. सुपर्ब. तुम्ही काही टेक्निकल शब्द आहेत जे बहुतेक म्हणजे नॉन टेक्निकल व्यक्तींना ते समजत नाहीत. पर्टिक्युलरली पॉवर फॅक्टर किंवा KVH बिलिंग. बिलिंग. तुम्ही ते मगाशी फेसाचं उदाहरण सांगितलंत, पण तरी देखील जरा सोप्या पद्धतीने एक्झॅक्टली पॉवर फॅक्टर म्हणजे काय आणि त्याचा म्हणजे कसा इम्पॅक्ट होतो तुमच्या इलेक्ट्रिसिटीवर आणि त्याच्या बिलावर, ते थोडं जरा तुम्ही सांगू शकाल? पॉवर फॅक्टर हा एक पॅरामीटर आहे ओके. इलेक्ट्रिसिटीमधला आणि हा जेवढा पॅरामीटर हा जेवढा कमी असेल, तेवढं तुमचं बिल वाढणार. सो आपलं काम ओके. असेल, की स्टँडर्ड पॉवर फॅक्टर म्हणजे 99 किंवा 1 पाहिजे. 1 इज ओके. आयडियल. ओके. ठीक आहे. हा जर पॅरामीटर तुमचा असेल, तुमचं बिल आयडियल बिल आहे. ओके. सो आपलं काम आहे, की बाबा हा पॅरामीटर मेंटेन करून ठेवणं. मी तुम्हाला ओके. एक छोटंसं उदाहरण देतो. येस. एक आपल्या इथे सपोज 1 टनचा एसी आहे. आपल्या घरामध्ये 1 टनचा एसी आहे. ओके. जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, हं. त्यांनी अझ्युम केलंय, की तुमचा पॉवर फॅक्टर 99 आहे आणि त्यांनी रेटिंग करंट 10 एम्पियर दिलाय. ओके. ठीक आहे. पण तुमचा पॉवर फॅक्टर जर 70 किंवा 75 असेल, तर हाच एसी तुमचा नियर अबाउट 25-20 एम्पियर करंट घेतो. म्हणजे डबलपेक्षा जास्त. पण जास्त घेतो ओह! बऱ्याच वेळेला. सो एवढं करंट जास्त घेतल्यामुळे तुमचं बिल वाढतं. डायरेक्टली आता तुम्हाला सांगितलं KVH वरती सुरू झालं. म्हणजे डायरेक्ट एम्पियरवरती रीडिंग व्हायला सुरुवात झाली आता. सो ओके. डायरेक्ट 25 एम्पियरवरती तुमचं बिलिंग सुरुवात झाली. त्यामुळे ओके. तुमचं बिल वाढतं. हं. पण दुसरी गोष्ट अशी आहे ना, की सेफ्टी पर्पजचा विचार केला, तर तुम्ही जी वायरिंग केली आहे, ती वायरिंग तुमची 10 एम्पियरच्या हिशोबाने वायर केली आहे. तुम्ही 10चे ओह! मॅक्सिमम 15 एम्पियरच्या हिशोबाने वायरिंग कराल. जे वायरचा गेज असेल, तो 15 एम्पियर करंट फ्लो होईल, एवढा तुम्ही गेज टाकाल. पण इथे या केसमध्ये जर 25 एम्पियर करंट जात आहे, तर त्या वायरची एफिशियन्सी डाऊन होऊन एक टाईम असा येतो ना, की त्या 2 वायर असतात त्या एकदम कडक होतात आणि त्या एकमेकाला चिकटतात. ज्याला आपण शॉर्ट सर्किट बोलतो. आणि आग सुद्धा लागू शकते. आग सुद्धा लागते. सर ओके. माझा अनुभव असा आहे, की आम्ही BHT बऱ्याचशा फायर केसेस बघितल्यात. हं. मी प्रत्येक वेळी सगळ्यांची बिलं मागायचो. 90% लोकांचे पॉवर फॅक्टर मेंटेन नसायचे. आणि सो ते पॉवर खरं आग लागण्यामागचं मेजॉरिटी ऑफ द येस, टाईम्स कारण मेजॉरिटी ऑफ असतं. कारण आहे, की पॉवर फॅक्टर लोकांचा मेंटेन नाहीये. ह्यामुळे पण ओके. आगी लागतायत. हो. ना आणि हा थोडासा ना दुर्लक्षित भाग आहे. पॉवर फॅक्टर हं. आज पण लोकं कशाला बघतायत, की मला इन्सेंटिव्ह झाले पाहिजे, की माझं बिल कमी आलं पाहिजे. हं. पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन कराल, तर तुमचं करंट खूप वाढतंय आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे फायर व्हायचे चान्सेस, तुमच्याकडे मेंटेनन्स तुमचं खूप निघतं. हं, एखादी हं. मोटर आहे, जर ती त्याच्या रेटिंग करंटपेक्षा जास्त जर करंट घेते, तर ऑब्व्हियसली ती काम करणार. पण हे सर्वसामान्य व्यक्तीला कळणार कसं, की त्याचं पॉवर फॅक्टर व्यवस्थित मेंटेन होतोय, हे त्याला कुठून कळणार, कसं कळणार? सर हे माझं असं म्हणणं आहे, की हे त्याला एक
कोणीतरी कन्सल्टंट लागणार, की जो त्याला हे ओके. गाईड करेल. कारण ओके. सर्वसामान्य व्यक्ती ही त्याच्या बिझनेसमध्ये स्किल्ड असते. की बरोबर आहे. त्याचं एक्सपर्टीज त्याच्या बिझनेसमध्ये असते. हं. या बिझनेसमध्ये त्याची नसते. तर त्याला ते कोणतरी हायर करावं लागेल किंवा आत्ता एक डिव्हाइस येतात. EMS म्हणून बोलतो आम्ही त्याला, एनर्जी हं. मॉनिटरिंग सिस्टम. ओके. हे डिव्हाइस जर त्यांनी लावलं ना, तर त्याला प्रत्येक मिनिटाचा पॉवर फॅक्टर, त्याचा करंट किती आहे, ओके. करंट म्हणजे तो कधीही त्याच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये चेक करू शकतो. ओके. मग लाईव्ह. लाईव्ह. ओके. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला चेक करू शकतो किंवा त्याच्या कोणतरी टीम असेल, ती त्याला सांगू शकते, "बाबा कालच्या दिवसाचा पॉवर फॅक्टर किती आहे?" किंवा परत कोणतरी अशी कन्सल्टिंग कंपनी, की जी ओके. त्याला डेली बेसवरती पॉवर फॅक्टर दाखवू शकते. हे ओके. त्याला कोणतरी अपॉइंट आपलं करावं लागेल. इलेक्ट्रिसिटी जे बिल असतं, त्यामध्ये पॉवर फॅक्टर तुमचं किती आहे या ते महिन्याचं मेन्शन होतं. तिकडे मेन्शन असतं येस, ह्याचा अर्थ. 100% मेन्शन. पण सर ओके. ते तुम्हाला महिन्याच्या शेवटी कळतं. झाल्यानंतर कळणार. जर तुम्ही डेली बेसवर ते मॉनिटरिंग केलं ना, हं. तर तुम्हाला ते डेली बेसवर कळेल, की आज माझा पॉवर फॅक्टर डाऊन झालाय. काहीतरी इश्यू आहे. मला कोणतरी टेक्निशियनला बोलावलं पाहिजे. म्हणजे एखाद्या उद्योजकाला त्याच्या बिझनेसमध्ये एवढ्या गोष्टी डेली मॉनिटर कराव्या लागतात. आता त्यामध्ये तुम्ही सांगताय अजून एक गोष्ट त्यांनी मॉनिटर करायची ते म्हणजे पॉवर फॅक्टर सर मेंटेन. हे तुम्हाला करू लागू नये म्हणूनच मी त्यावेळेलाच हा विचार करून ही कंपनी स्थापन केली होती, की जिकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअर नाही आहेत, हं. तिथे आपण मिनिमम बेसवरती हे सप्लाय प्रोव्हाईड करू शकतो. ही सर्व्हिस प्रोव्हाईड करू शकतो. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी हे MC घेतोय आणि ते हार्डली महिन्याला 2,000-3,000 वर आम्ही घेतोय. एक ओके. इलेक्ट्रिकल इंजिनिअर जर अपॉइंट करायचं म्हटलं, तर तुम्हाला साधारणतः ₹30,000-35,000 खर्च आहे. विचार बरोबर करा. आहे. टेक्निशियन म्हटलं तरी ₹25,000 खर्च आहे. सो मी ₹2,000-3,000 तुम्हाला ही आम्ही सर्व्हिस देतोय, की हं. तुमचं बिल वाढणार नाही ह्याची गॅरंटी आम्ही 100% आम्ही घेतो. परफेक्ट. हं. आणि मोठे-मोठे इन्फ्रास्ट्रक्चर जिकडे आहेत म्हणजे कॉर्पोरेट्स हं. असतील, मोठे-मोठे इमारती असतील, तिकडे बहुतेक हे इलेक्ट्रिकल त्यांची मेंटेनन्स स्वतःची किंवा टीम असते आणि येस. जी डेली बेसवर हे प्रत्येक मिनिटाचा पॉवर फॅक्टर त्याला मेंटेन करते. हं. सो तुमचा जो सेगमेंट आहे पर्टिक्युलरली तो MSMEज आहे, लघुउद्योग आहेत, येस सर. स्मॉल इंडस्ट्रीज आहेत. त्यांना केटर करण्यासाठीच हा सगळा तुम्ही इनिशिएटिव्ह हो, घेतलेला आहे. हो सर. आणि एवढ्या वर्षांमध्ये जे तुम्ही सांगितलं 1000 पेक्षा जास्त जे क्लायंट आहेत हे सगळे तुमचे MSMEज मधलेच मेजर असतील. MSME मधलेच मेजर आहे, पण 10% क्लायंट लार्ज स्केल इंडस्ट्री पण आमच्याकडे आली. अरे जी वाह! आम्ही अपेक्षा पण नाही केली होती. पण काही ओके. ठिकाणी लार्ज स्केल इंडस्ट्रीला पण हा गोंधळ आहे. ओके. तर ती पण इंडस्ट्री आमच्याकडे बऱ्यापैकी आली आज. फॅन्टॅस्टिक. तुम्ही KVH बिलिंगबद्दल जो मगाशी कॉफी आणि हां, फेसचं उदाहरण दिलं. सो हां. KVH बिलिंग मला एवढं कळलं, की आता एम्पियरवर बिल येतंय. पण हां. मला त्याच्याबद्दल पण थोडं नॉन टेक्निकल सिंपल भाषेत जरा सांगू शकाल का म्हणजे मी एक्झॅक्टली काय? पुन्हा एकदा एसीचंच उदाहरण देतो. येस. पूर्वी तुमचा एसी होता, तो 1 टनचा एसी आहे. सो बरोबर. 1 टनचा साधारणतः एक 1100 युनिटच्या आसपास किंवा 1000 युनिट येतो. पूर्वी तुमचं कन्झम्पशन व्हायचं ना, ते 1000 किलोवॅटवरती किंवा सॉरी 1000 किलोवॅट्सवरती कन्झम्पशन व्हायचं. ओके. 1 टन म्हणजे 1000 वॅट्स. ठीक ओके. आहे. मग त्याच्यावरती तुमचं कन्झम्पशन व्हायचं. हं. मग तुम्ही जे एक्स्ट्रा करंट तेव्हा पण तुम्ही 25 अँपिअरपर्यंत करंट घेत होता. हं. पण तुमचे रिमेनिंग जे 15 अँपिअर वाढवताय तुम्ही, त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला एक पेनल्टी द्यायची फक्त. ओके. की तुम्ही जो करंट वेस्टेज करताय, हं. कारण करंट वाढला तुमचा काही फ्लो वाढत नाहीये. बरोबर. तो करंट तुम्ही वेस्टेज करताय, त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला एक पेनल्टी द्यायची. हं, हं. आत्ता गव्हर्नमेंटने काय केलं, ती पेनल्टी बंद केली. कारण ही पेनल्टी देऊन पण लोकं इम्प्रूव्ह करत नाही पॉवर फॅक्टर. ओके. आता गव्हर्नमेंटने असं चालू केलं, की डायरेक्ट KVH बिलिंग सुरू केलं. हं, हं, त्यामुळे हं. तुम्ही जो 25 अँपिअर करंट वेस्ट करताय, डायरेक्ट 25 अँपिअर तुम्हाला बिलिंग होणार. म्हणजे पेनल्टीच्या रिमूव्ह ऐवजी ते केली. बिलमध्येच आता ती अमाउंट हां. वाढीव येणार. पूर्वी काय व्हायचं, लोकांना 5,000 पेनल्टी याची लोकं इग्नोर करायची. ठीक आहे. ओके. चालतंय. पण आता बिल डबल झालं किंवा बिल दीडपट झालं. हं. KVH बिलिंगमुळे काय झालं, डायरेक्ट तुम्हाला 25 अँपिअरवरती बिलिंग व्हायला सुरू झालं. आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकं पॉवर फॅक्टरवरती काम करायला लागली. म्हणजे जी काही लोकं इग्नोर करत होती, "अरे उतना हो जाता है, कुछ नहीं फरक पडता है." हं. त्यांना आता कळायला लागलं, की पॉवर फॅक्टर किती इम्पॉर्टंट आहे आता. सो तुम्ही हे सांगताय हे गव्हर्नमेंटने जी स्टेप घेतलेली आहे हं. त्याच्या मागचा त्यांचा थॉट असा असावा हं. की लोकांनी इलेक्ट्रिसिटीचा वापर जो आहे तो जास्त जागरूकतेने करावा. येस. पण तेवढी जागरूकता या बाबतीतली ती तेवढी जनसामान्यांमध्ये किंवा या स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये आहे असं वाटतं तुम्हाला? सर आता होणार. ज्यापासून KVH बिलिंग सुरू झालं ना, लोकं समोरून फोन करतायत. ओके. की तुम्ही मागे आमच्याकडे आला होता, तुम्ही बोलला होतात, पण तुम्ही एकदा परत येऊन मला लगेच सांगा. अच्छा. सो आता लोकांना कळायला लागलं, की पॉवर फॅक्टर मी बोलतो गव्हर्नमेंटने खूप चांगलं पाऊल उचललंय. ओके. ना. यामुळे ना एक काही लोकांचं फक्त थोडंसं नुकसान झालंय, की जे पूर्वीपासून पॉवर फॅक्टर मेंटेन करतायत, हं, हं, त्यासाठी त्यांना इन्सेंटिव्हज मिळायचे. हं. पण ते इन्सेंटिव्हज गव्हर्नमेंटने आज 100% बंद केलेत. ओके. सो ओके. ते त्या लोकांचं थोडंसं नुकसान झालंय. पण बाकी जे लोकं पॉवर फॅक्टर बघत नव्हते, जे पॉवर वेस्ट करत होते, हं, हं, हं. नोईंगली, अननोईंगली पण ते वेस्ट करत होते. त्या लोकांना मात्र एक मोठा धडा मिळाला आहे आणि ती माणसं आता व्यवस्थित पॉवर फॅक्टर मेंटेन करतायत. सुपर्ब, सुपर्ब. बरेच जिकडे-जिकडे मोठे सेटअप्स असतात, इंडस्ट्रीज किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप्स, तिकडे ट्रान्सफॉर्मर लॉस हा सुद्धा एक विषय असतो. तो पण म्हणजे ॲज अ नॉन टेक्निकल पर्सन
मला कधीच समजलं नाही. सो ट्रान्सफॉर्मरचं काय काम असतं एक्झॅक्टली आणि त्याच्यामुळे कशाप्रकारे विजेच्या बिलावर परिणाम होऊ शकतो? तर जिकडे सप्लाय 200 किलोवॅटच्या वरती रिक्वायरमेंट असते, तिथे ट्रान्सफॉर्मर कंपल्सरी असतो. त्याला आपण एसटी सप्लाय बोलतो. हं. पण बऱ्याच लोकांचे ट्रान्सफॉर्मर ना हे खूप जुने आहेत. म्हणजे साधारणतः कोणाला विचार 10 वर्ष झाली. त्यात तो ट्रान्सफॉर्मर 2-3 वेळा रिपेअर केला असतो. बरोबर. त्यामुळे त्याचे लॉसेस एवढे वाढलेले असतात ना, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर लॉसेसमुळे 10-12% बिल जास्त येत असतं. हं. 15-15% बिल त्याच्यामुळे पण जास्त येतं. मगाशी ओके. तुम्ही जो पॉइंट काढला, मी हा पॉइंट सांगायला विसरलो ॲक्चुअली. पण ट्रान्सफॉर्मर लॉसेस हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे. ओके. आत्ता गव्हर्नमेंट रिकमेंड काय करते, BIS लेव्हल 2, बिअर ऑफ इंडिया स्टँडर्ड लेव्हल 2 ह्याचे ट्रान्सफॉर्मर लोकांना प्रमोट करते, की हे तुम्ही घ्या. ओके. पण अजूनही तेवढी पब्लिक जागरूक होत नाहीये. मध्ये आम्ही एक काम केलं, की आम्ही त्यांना सांगितलं. त्यांचं ऑलरेडी आम्ही जवळ-जवळ 30% बिल कमी करून दिलं होतं. त्यांनी आम्हाला समोरून विचारलं, की "मी अजून काय करू शकतो तुम्ही सांगा." अच्छा, मग आपण एका करू. कुठल्या क्लायंटला क्लायंटला आम्ही ओके. दिलं होतं. तर त्यांना मी सांगितलं, तेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मर लॉसेसवर आपण चेक करू. ते चेक करून आम्ही त्यांना सांगितलं, की तुम्ही ट्रान्सफॉर्मर चेंज करूया सर आपण. हं. साधारणतः 1.5 वर्षात या ट्रान्सफॉर्मरचे पैसे तुम्हाला रिकव्हर होतील ओके. 100%. हं, हं. आणि आम्ही तिकडे OLTC ट्रान्सफॉर्मर टाकला. OLTC ओके. म्हणजे ऑन लोड टॅप चेंजर. ओके. म्हणजे त्यांचा पूर्वी ट्रान्सफॉर्मर नॉर्मल होता. हं, म्हणजे हं. बाहेरून जर सप्लाय एसटी सप्लाय जर कमी जास्त झाला, तर LT सप्लाय जो 430 पाहिजे असतो, तो बऱ्यापैकी व्हेरी होतो. म्हणजे हं. फॉर एक्झाम्पल जो 400 पाहिजे, हं. 430, 415 आयडियल सप्लाय, हं, हं. तो जर कमी झाला, तर तुमचे इन्स्ट्रुमेंट परत उडतात. ओके. जास्त झाला, तर इन्स्ट्रुमेंट उडतात. हो, हो, हो. सो OLTC ट्रान्सफॉर्मर काय करतो, तो कॉन्स्टंट व्होल्टेज देतो तुम्हाला. ओके. आणि प्लस तो BIS लेव्हल 2चा टाकला. तर हं. त्यांचं वर्षभरात साधारणतः पैसे त्यांचे रिकव्हर झाले. फॅन्टास्टिक. सो फॅन्टास्टिक. ट्रान्सफॉर्मर लॉसेस हे पण खूप महत्त्वाचा भाग आहे. हं, अजून हं. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक क्लायंट आहे ठाण्याचे. त्यांचा मोठा हॉल आहे. ओके. सो त्यांचं मी एक बेसिक ऑडिट केलं होतं आम्ही त्यांचं. ओके. बेसिक ऑडिट केलं तर मला त्यांच्याकडे 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. हं, हं. त्यांना विचारलं 2 ट्रान्सफॉर्मर तुम्ही का वापरताय? तर त्यांनी ज्यांचा जो लोड आहे तो साधारणतः 1500 किलोवॅटचा लोड आहे. हं, हं. 1500 प्लस असेल. तर त्यांनी 1000-1000चे 2 ट्रान्सफॉर्मर वापरलेत. ओके. बरोबर. माझं त्यांना सजेशन काय होतं, आता ह्याच्यामध्ये काही मोठे चेंजेस करायचे नव्हते. ओके. माझं सजेशन असं होतं, त्यांचे ट्रान्सफॉर्मर लॉसेस काढले. ट्रान्सफॉर्मर लॉसेस एका ट्रान्सफॉर्मरचे खूप जास्त लॉसेस होते. हं, हं. तो बऱ्यापैकी रिपेअर वगैरे झाला होता. ओके. माझं म्हणणं होतं, जेव्हा तुमच्याकडे आत्ता जो पिरियड चालू आहे पावसाळ्याचा, हं, हं. या पावसाळ्यात लग्न वगैरे सगळी बंद असतात. ओके. तेव्हा तुम्ही 100% सप्लाय हा एका ट्रान्सफॉर्मर टाका. अच्छा. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या बिलात चांगली सेव्हिंग होईल. म्हणजे माझं म्हणणं होतं, त्यांचं बिल जवळपास 40 लाखाचं बिल होतं वर्षाचं. वर्षाचं. नाही, महिन्याचं. महिन्याचं 40 महिन्याचं बिल लाख 40 रुपये लाखाचं बिल. बिल हो. होतं. हो. माझं म्हणणं होतं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर हॉल मोठं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे. माझं म्हणणं होतं, जर तुम्ही फक्त एक ट्रान्सफॉर्मर बंद केला, जेव्हा तुमच्याकडे नॉन सीझन टाईम. नॉन सीझन टाईमला बंद केला ना, तरी तुमच्याकडे साधारणतः 8 ते 9% म्हणजे 10% पकडा ॲव्हरेज 4 लाखाचं बिल कमी होईल. आणि हे 3-4 महिन्यासाठी. हे 3-4 महिन्यासाठी. किंवा मी बोलतो सर तुमच्याकडे स्ट्राँग टेक्निकल टीम असेल ना, हे तुम्ही रेग्युलर बेसवरती पण करू शकता. आज माझ्याकडे सीझन नाही आहे, आज माझ्याकडे बुकिंग जास्त नाही आहे. हं. मी बंद केला ट्रान्सफॉर्मर. एका ट्रान्सफॉर्मर लोड माझं चालतं व्यवस्थित. ओके. एवढं केलं तरी बिल चांगलं कमी होऊ शकतं. म्हणजे महिन्याला 4 लाख जरी वाचतायत म्हणजे 10% सेव्हिंग आहे, व्हिच इज अ ह्यूज सेव्हिंग. सर 4 लाख म्हणजे तुमचे साधारणतः वर्षाला 50 लाख रुपये झाले सर. तुम्ही काहीतरी कुठे नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकता. ॲब्सोल्युटली. ह्यूज सेव्हिंग आहे सर. तुम्ही जर प्रॉपर लक्ष देऊन बघितलं ना, बारकाईने बघितलं ना, तर इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये खूप चांगली सेव्हिंग आहे. आमची टॅगलाईन आहे सर, सेव्ह इलेक्ट्रिसिटी गेन प्रॉफिटेबिलिटी. हा तुमचा 50 लाख रुपये डायरेक्ट तुमच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये ॲड होतोय सर. ॲब्सोल्युटली. नाही खरं आहे आणि कॉस्ट कटिंगसाठी नको ते नुसके उद्योजक मंडळी वापरत असतात. हो. पण इलेक्ट्रिसिटीमध्ये एवढी सबस्टॅन्शियल कॉस्ट सेव्ह होऊ शकते. बहुतेक याबद्दल एवढा विचार केला नसेल. आजचे जे आपला पॉडकास्ट बघतायत मंडळी आणि स्पेशली जर लघुउद्योजक असतील, स्मॉल इंडस्ट्री ओनर्स असतील, तर त्यांना खूप जबरदस्त टिप्स मिळतायत. नक्कीच सर. मला वाटतं की ह्यामधून एक गोष्ट जी मला जाणवते की बऱ्याचशा वेळेला हे स्मॉल इंडस्ट्री ओनर्स जे आहेत, ते अशा काहीतरी बारीक-सारीक नकळत चुका करत असतील, अनवधानाने त्या होत असतील. सो अशा कोणत्या टिपिकल चुका किंवा अशा दुर्लक्ष केलेल्या गोष्टी, अव्हॉइड केलेल्या गोष्टी अशा स्मॉल इंडस्ट्री ओनर्स करतात? तुमच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही असे काही सांगू शकाल का? की तर बाबा चुका स्मॉल केल्यात त्यांनाच माहिती नाही. स्मॉल इंडस्ट्री ओनर जसं मी आता हे तुम्हाला सांगितलं, की एखादा ट्रान्सफॉर्मर आहे, हं, तो एवढे वर्ष रिपेअर करून आपण वापरतोय. बरोबर. त्यांना हे पूर्वी कोणती सांगितलेलं पण असतं, की हा हं, चेंज करा. पण ते अव्हॉइड करतात. ठीक आहे, माझ्याकडे सध्या पैसे नाहीयेत, हं. चालू दे. हे एक होतं. मग त्यावेळी ते प्रॉपर कोणाला तरी कन्सल्टंटला विचारत नाही. कोणाला ओके. तरी लोकल लीडरशिपला किंवा ट्रान्सफॉर्मरलाच कॉन्टॅक्ट करतात. आता तो माणूस साहजिकच आहे, बोलतो ठीक आहे, रेडीमेड जो गिराईक येतोय, पहिलं त्याचं ते काम करून देतोय तो. किंवा जसं तुम्हाला मी आता बोललो, की पॉवर फॅक्टर. हं, लोकं बिलावरती पॉवर फॅक्टर बघतच नाहीयेत. हं.
एक बेसिक नीड आहे ना सर, की तुम्हाला एक ॲटलीस्ट थोडं तरी बिल वाचा. जो पॉवर फॅक्टर हा जो फॅक्टर याच्यामुळे बिल एवढं वाढतंय, तो टोटली अव्हॉइड म्हणजे तुमचा केला पॉवर जातो. फॅक्टर आयडियली 1 असला पाहिजे. 99 किंवा 1 असला पाहिजे. पॉइंट अबाव 90 90 0.99 0.99 किंवा 1 असला ओके. पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर 100% तुमचं बिल जास्त तुमचं बिल येतंय, जास्त वेस्टेज आहे. जास्तच ओके. येणार आहे. सो बिल वाचता न येणं हे एक दुर्लक्षित हे दुर्लक्षित भाग आहे. ओके. तुमच्याकडे मोटर्स खूप वर्षापासून चाललेल्या असतात. त्याच्यावर कधीच एक हं. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स न करणं, की ॲटलीस्ट ती मोटर मी बोलतो एनर्जी ऑडिट नका. पण हं. ॲटलीस्ट एक स्पीडोमीटर येतो. त्या स्पीडोमीटरने जर तुम्ही मोटरचा करंट घेतला किंवा ही मोटर रेटिंग करंट एवढा लिहिला आहे, हं. सपोज 20 एम्पेअर लिहिला आहे आणि मोटर जर तुमची 25 एम्पेअर करंट घेते आहे, हं. तर 5 एम्पेअर मोटरचं करंट वेस्ट करते, प्लस तुमच्या मोटरची एफिशियन्सी पण कमी होते. ती बरोबर. आजूबाजूला जळणारच आहे, कारण ती जाम फिरते. सो हं. खूप गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या माणसं नाही बघत आहे. हं. पहिलं मी बोलतो EMS पॅनल हे सगळ्यांना माहिती आहेत ऑलमोस्ट, ओके. पण हे लावत कोण नाही. त्यांचं सामान त्याची काही कॉस्टिंग मोठी नसते. EMSचा काय फुल फॉर्म? एनर्जी मॉनिटरिंग सिस्टम. ओके. हे माझं म्हणणं आहे, की प्रत्येक उद्योजकाने हे लावलंच पाहिजे. ओके. साधारण तुम्हाला किती बिलपेक्षा जास्त बिल येत असेल रुपये, हां. त्यांनी हे विचार करायला पाहिजे असं माझं सजेस्ट म्हणणं कराल? आहे तुम्हाला जर एक 50-60 हजाराच्या वरती बिल येतंय ना, तर तर तुम्ही EMS कंपल्सरी आहे EMS कंपल्सरी लावा. तुम्हाला ॲटलीस्ट तुमचं बेसिक बिल कंट्रोल करता आलं पाहिजे. आणि आणि त्याचा हे साधारण खर्च महिन्याचा किती असेल? साधारणतः खर्च त्यांचा ₹40,000 अ, महिन्याचा नाही, महिन्या वर्षाचा. आणि ती अच्छा. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा, मग वन टाईम आहे ना का हां. दरवर्षी नाही 40,000? दरवर्षी नाही. अच्छा. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाईम इन्स्टॉलेशन चार्जेस. बस वन टाईम आणि मग इन्स्टॉल त्याचं करायचं आहे. मेंटेनन्स वगैरे? मेंटेनन्स वगैरे त्याचं एवढं काही येत नाही, कारण ते काय हं. असं मूव्हिंग पार्ट नाही आहे तो. ओके. खूप रेअर टाईमला ते मेंटेनन्स निघतं. सो ओके. हे जर मेंटेन करत राहिले ना, हं, हं. बिल पहिलं वाचणं, हे रेग्युलर छोटं-मोठं प्रिव्हेंटिव्ह हं. मेंटेनन्स कोणच करत. आज मोठ्या जेवढी लार्ज स्केल इंडस्ट्री आहे ना, हे पूर्ण एक दिवस शटडाऊन घेतं ओके. आणि कंप्लीट सगळ्या यांचं मेंटेनन्स करतं. ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित चालू न चालू. आपल्याकडे जसं बोलतो ना, काम करत जातं, जेव्हा ती मशीन बंद पडते, हं. तेव्हा ते आपण चेक केलं जातं. म्हणलं. बरोबर. त्यामुळे हा खूप मोठा पार्ट आहे. आता मला जरा थोडं इंडस्ट्री स्पेसिफिक जायला आवडेल. हं. म्हणजे तुम्ही ऑफकोर्स बऱ्याच स्मॉल इंडस्ट्रीज आणि पर्टिक्युलरली वेगळ्या-वेगळ्या सेक्टर्समध्ये काम केलं असेल. जसं आता मगाशी तुम्ही रेस्टॉरंटबद्दल सांगितलं, रिसॉर्टबद्दल सांगितलं. सो असे कोणते सेगमेंट्स आहेत, ज्या सेगमेंट्समध्ये प्रकर्षाने अशा पद्धतीचे चॅलेंजेस तुम्हाला दिसतात किंवा तुम्ही मॅक्सिमम त्या ज्या सेगमेंट्समध्ये काम केलेले आहेत. सो कोणते-कोणते सेक्टर्स असे सांगाल? आम्ही सर मेजर चॅलेंजेस मला क्रशर्स या इंडस्ट्रीमध्ये दिसतात. ओके. ही क्रशर्स इंडस्ट्री अशी आहे ना, ही टोटली अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे हं, हं. आणि ह्याच्यामध्ये ह्यूज इलेक्ट्रिसिटी हं, हं. म्हणजे क्रशर्सवाल्यांची बिलही महिन्याची 20-20 लाखाची बिलं आहेत. ओके. 20 लाखापेक्षा जास्त. काही-काही लोकांची 50-50 लाखाची बिलं आहेत. हं. आणि इथे पॉवर फॅक्टर हा खूप रेअर कंडिशनला मेंटेन लोकं करतात. ओके. मग स्टोन अदरवाईज स्टोन क्रशर्सबद्दल तुम्ही क्रशर्सबद्दल बोलताय. बोलतोय मी. सो स्टोन क्रशर ही एक इंडस्ट्री. असे कुठले अजून ही वेगवेगळे? इंडस्ट्री आहे, हॉस्पिटल इंडस्ट्री आहे सर. हॉस्पिटल. ओके. हॉटेल्स आहेत, ओके. स्कूल, कॉलेज हं, हं. आहेत, मॉल्स आहेत. हं, हं. तर जिथे इलेक्ट्रिसिटी यूज होते रेसिडेन्शियल सोडून, तर हं. रेसिडेन्शियलला हे फॅक्टर फॅक्टरीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज असतील. फॅक्टरीज, आर-एम-सी प्लांट्स आर-एम-सी असतील. प्लांट्स आहेत. हे ओके. सगळ्यामध्ये पॉवर ओके. सेव्हिंगची ओके. म्हणजे गरज आहे. इनफॅक्ट मोठे शोरूम्स असतील शोरूम्स आहेत कोणाचे. सर. शोरूम्समध्ये यू नो. हं. सो मगाशी तुम्ही स्टोन क्रशर्सबद्दल सांगितलं. स्टोन क्रशरचं बिल, एका स्टोन क्रशरचं बिल ₹20,00,000 महिन्याचं 20 हो. लाखापर्यंत येतं. म्हणजे असं एवढा वीज निर्मितीचा खर्च का त्यांचा होतो आणि त्यांनी मग पॉवर फॅक्टर पण तिकडे न मेंटेन होण्यामागचं काय कारण? तर मी पहिलाच बोललो, की स्टोन क्रशर ही टोटली अनऑर्गनाइज्ड सिस्टम हं, आहे, हं. की ज्याच्यामध्ये कोणच एवढं सिन्सिअरली सगळं बिल चेक करत नाहीये. थोडासा इथे बोलतात ना, एक बरेच लोकं असे बोलतात, की हे काळं सोनं आहे. मग एक टाईम होता तेव्हा लोकं हं. बोलायची आणि बिल काय त्यांना फरक नाही पडायचा, बिल येऊ दे. ओके. पण आजचा तो टाईम राहिला नाही. आता स्टोन क्रशरमध्ये पण कॉम्पिटिशन खूप वाढलं. आणि तिकडे पण आता KVHS बिलिंग सुरू केव्हीएच बिलिंग झालेलं आहे. तिथे केव्हीएच बिलिंग सर ऑलरेडी सुरू झालंय. ओके. 2020 एप्रिलपासून केव्हीएच बिलिंग एसटी लाईनला सुरू झालंय. हे ओके. आत्ता जे सुरू झालंय ते एलटी लाईनला सुरू झालं. HT-LT परत जरा. हां, एसटी म्हणजे ज्यांचे स्वतःचे ट्रान्सफॉर्मर आहेत, हाय टेन्शन लाईन आहे. हाय टेन्शन. त्यांना 2020 एप्रिलपासून सुरू झालंय. ओके. पण तो जो समुदाय आहे तो थोडासा कमी आहे. एसटी लाईन कमी लोकांकडे असते. ओके. आत्ता एवढी बोंबाबोंब काय झाली आहे, कारण आत्ता सर्वसामान्य सगळ्यांकडे एलटी सप्लाय आहे. LT इज लो टेन्शन. लो टेन्शन आणि आत्ता एलटीला सेम फॅक्टर सुरू झालाय. सेम ओके. पॅटर्नने बिलिंग सुरू झालंय. सो क्रशर ही जी इंडस्ट्री आहे ना, ही अनऑर्गनाइज्ड आहे. इथे कोणच बघत नाही आणि इथे दुसरी गोष्ट पॉवर फॅक्टर मेंटेन जरी करायचं. आज जवळपास आम्ही सर 50 एक क्रशर ज्यांचे आम्ही एएमसी घेऊन त्यांचे पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवतोय. ओके. पण तिकडे आम्हाला पण खूप चॅलेंजेस आहेत तिकडे. ओके. कारण तिकडे व्होल्टेज फ्लक्च्युएशन हा प्रकार खूप जास्त आहे. हं. तिथे OLTC ट्रान्सफॉर्मर कोणच लावत नाही. कारण OLTC ट्रान्सफॉर्मर आणि नॉर्मल ट्रान्सफॉर्मर ह्याच्यामध्ये साधारणतः 5 लाखाचा फरक येतो अच्छा. त्यामुळे. मग एवढे पैसे त्यांना ते इनिशियल लेव्हलला स्वस्तातला. खूप जास्त वाटतात.
बरेचसे क्रशर्सवाले कोणाची दुसऱ्याची सिस्टीम उचलून घेऊन येतात. जुना ट्रान्सफॉर्मरवाले घेऊन येतात. त्यामुळे सेकंड तिकडे हँड. सेकंड हँड. त्यामुळे तिकडे बिल खूप जास्त असतं. आम्ही आता बिल मेंटेन करतोय तर ट्रान्सफॉर्मर लॉसेसमुळे पॉवर फॅक्टर मेंटेन होत नाही. ते एक चॅलेंज असतं. हेवी डस्ट आहे. हं. खूप हेवी डस्ट आहे. म्हणजे तुमचा क्रशर जरी बंद असेल, तरी आजूबाजूच्या क्रशरमुळे तुमची पॅनल्स खराब होतात. हं. ओके. त्यामुळे ही इंडस्ट्री खूप डिफिकल्ट आहे आणि हं. इथे एम-एस-सी-बी पण जेव्हा सप्लाय देते ना, ते क्रशर इंडस्ट्री पर्मनंट इंडस्ट्री नाही आहे. हं. ही साधारणतः 5-10 वर्ष अशा ठिकाणी एका ठिकाणी असते. एक स्टोन क्रशर साधारण एक्सटोर्शन 10 वर्ष, 15 वर्ष. बरोबर. पण ती तिथून उठणारच आहे. जसं आता आपण नवी बरोबर. मुंबईला एअरपोर्ट जसं बरोबर. बनतंय, तसे हळूहळू तिथले स्टोन क्रशर उठतायत आता. हं. सो ही फिक्स नाहीये. सो हं. एम-एस-सी-बी पण इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या लेव्हलला खर्च नाही करत आहे. ओके. आणि त्यांना माहिती आहे ह्या जातच आहेत. हं. त्यामुळे त्या इंडस्ट्रीला खूप मोठे चॅलेंजेस आहेत. ओके. हं. स्टोन क्रशर तुम्ही सांगितलं, की 50 पेक्षा जास्त स्टोन क्रशर्सचं आज तुम्ही एएमसी बघत आहात, पॉवर हं. फॅक्टर मेंटेन करत आहात. मला अशी एखादी केस स्टडी सांगा, की ज्या स्टोन क्रशरचं काहीतरी टिपिकल असं चॅलेंज होता आणि कशा पद्धतीने त्याला आज तुम्ही पैसे वाचवायला मदत करताय? मी स्टोन क्रशर इंडस्ट्रीमध्ये आम्हाला ज्यांनी इंट्रोड्यूस केलं, हं. ते दीपक ठाकूर सर आहेत. ओके. हो ना. त्यांचं ते नवी मुंबईला क्रशर नवी आहे. मुंबईला त्यांचे 5 क्रशर्स होते. ओह! अच्छा. तर ते जेव्हा माझ्याकडे आले हं. आणि त्यांनी सांगितलं, की "मी असं ऐकलंय, की तुम्ही बिल वगैरे काहीतरी कमी करता, तो मला सांगा." तर मी त्यांना सांगितलं, "सर आपल्याकडे" मी त्यांना शेअर करायला सुरुवात केली, की पॉवर फॅक्टर आहे. ते बोलतात, "ते मला सगळं माहिती आहे. पॉवर फॅक्टर हा मला अगदी माहिती आहे. आमच्याकडे सगळे पॉवर फॅक्टर इन्स्टॉल्स पण आहेत तिकडे." हं, हं. सो त्यांना मी सांगितलं, "सर मग आपण बिल मागवू शकतो का?" त्यांनी लगेच 2 मिनिटात सगळे 12 महिन्याची बिलं मला मागवून दिली. मी तेव्हा त्यांना सांगितलं, "सर या बिलामध्ये साधारणतः तुम्हाला 25% चा लॉस आहे." 25% टक्के म्हणजे आणि त्यांचं साधारण एक त्यावेळी बिल बिल एका साधारण क्रशरचं एका क्रशरचं त्यावेळी त्यांचं छोटे क्रशर 7-8 लाख रुपये बिल होतं 7-8 लाख महिन्याचं. महिन्याचं. त्याच्यामध्ये 25% म्हणजे 25% हां. साधारण 2-1 लाख आणि ते पण एका क्रशरचं. एका क्रशरचं. असे त्यांचे 5 क्रशर होते. त्यातले 2 रेंटेड होते, पण 3 आणि ते हा स्वतः सगळ्यात लहान क्रशर म्हणताय. लहान क्रशर आहेत. सो ते त्यांना जेव्हा मी सांगितलं, ते एकदम शॉक झाले. बोलतो, "अरे हे मी सगळं केलंय, मग एवढं कसं येतंय?" मग त्यांना मी समजून सांगितलं, की "सर हा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे आणि हे तुम्ही कोण मेंटेन नाही ठेवत आहे." मग त्यांनी सांगितलं, "आता एवढे दिवस मला माहीत नव्हतं, ते अज्ञानात सुख असतं, तसं खूप छान चाललं होतं माझं. आता तर तुम्ही सांगताय, तर हे लगेच काम मला करून द्या तुम्ही 5 ताबडतोब." क्रशरच्या हिशोबाने दर महिन्याला 10 लाखपेक्षा लाख. जास्त एक्स्ट्रा वेस्टेज म्हणजे एक्स्ट्रा ते बिल भरत होते आणि त्यांना माहितीच नव्हतं. माहिती नव्हतं. कारण सेम ना सर बिल वाचतच नाहीये कोण. ओके. त्यांना पेनल्टी येत होती. त्यावेळेला हं. पेनल्टी होती. ती पेनल्टी त्यांना दर बिलाला दिसत होती. पण चाललंय असं. कोणी बघत हं. नव्हतं. पण त्यानंतर ते एवढे जागरूक झाले. आम्ही त्यांचे सगळे क्रशर्स प्रॉपरली मेंटेन करून देतोय आज पण. आज ते एवढे जागृत आहेत ना सर, की हं. ते समोरून जर कधी 19-20 झालं ना, समोरून फोन करतायत, की मला ह्या महिन्यात एवढा-एवढा लॉस झालाय. आणि हं. हे बऱ्यापैकी सर मी ज्या उद्देशाने बी-एस-टी सोडली, त्याचा हा एक उद्देश होता, की प्रत्येकाला बिल वाचता आलं पाहिजे. म्हणजे मला ओह! एवढा आनंद वाटतो ना, की इथे कोण बघत नव्हतं बिल. आज बऱ्यापैकी सगळी इंडस्ट्री क्रशर बघते. म्हणजे 100% त्यात माझाच वाटा नाही आहे. बाकीचे पण लोकं काही-काही जर त्यांना एज्युकेट करत असतील, पण बऱ्यापैकी लोकं डेव्हलप झाले तिकडे आता. पण तुमच्या हां. या इनिशिएटिव्हमुळे म्हणजे जनजागृती पण झाली असं म्हणायला हरकत नाही. तर एक खूप चांगलं एक बोलतो ना, एक सोशल वर्क होतंय. आज जी इलेक्ट्रिसिटी वाचते, ती आपण कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी वापरू शकतो. सो स्टोन क्रशर्सबद्दल सांगितलं, की तिकडे धूळ खूप असते किंवा ती इंडस्ट्री पण अनऑर्गनाइज्ड आहे. पण हॉटेल्स झाले, हॉस्पिटल्स झाले, शाळा झाले, शोरूम झाले किंवा फॅक्टरीज झाल्या. हे तर तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड सेक्टर ॲटलीस्ट स्टोन क्रशरपेक्षा तरी असं म्हणू शकतो. हं. मग या सेक्टर्समध्ये पण एवढं कन्झम्पशन जास्त असणं किंवा तिकडे सुद्धा इग्नोरन्स असणं ह्याचं काय कारण आहे? तर इग्नोरन्स हा हॉनेस्टली सगळीकडे आहे. हं. तिथे स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्री आहे. तिकडे हं. बऱ्यापैकी इग्नोरन्स आहे. कारण तिकडे कोणी टेक्निकल पर्सन नाही ओके. मेंटेन करत आहे. तिकडे इग्नोरन्स आहे. पण स्पेशली हॉटेल इंडस्ट्रीची बिलं जास्त काय तर त्यांचं टेरिफ आहे ते कमर्शियल टेरिफ आहे. ओके. सगळ्यात हायर रेट हा कमर्शियल टेरिफला असतो. ओके. कळलं ना? प्लस त्यांच्याकडे फुटफॉल जास्त आहे सर. तुम्ही बघाल एखादं हॉटेल आहे, अगदी छान कूलिंग असतात म्हणे. 10 वेळा माणूस आत-बाहेर आला ना, तर तिकडे कन्झम्पशन खूप हाय होतं. ओके. ऑटोमॅटिक तेवढी हवा निघून जाते. हां. थंड हवा निघून जाते. आतमध्ये परत एसी कट ऑफ कमी होतात. त्यामुळे ह्या सेक्टरमधलं कन्झम्पशन खूप जास्त होतं आणि ह्या सेक्टरला पण इग्नोरन्स हा आहेच आहे. मी बघितलं ह्या सेगमेंटमधली पण बिलं आम्ही ना एक 50% पण कमी करून दिलेत. ह्या सेगमेंटमधली पण बिल. हं. हॉटेल इंडस्ट्री बिल. 50% बिल 50% कमी झालेलं आहे. 50% बिल कमी झालंय.
आणि साधारणपणे जसं क्रशर्स सांगितलं 50 पेक्षा जास्त क्रशर्स तुम्ही आज मेंटेन हां. करताय. तर आजपर्यंत असे किती रेस्टॉरंट्स असतील ज्यांना तुम्ही बिलं कमी करायला मदत केली तर असेल? साधारणतः ठाण्यापासून पनवेलपर्यंत 200 रेस्टॉरंट आम्ही या जवळपास या 2 वर्षात, दीड वर्षात कमी केलेत बिलं. ओह! आणि हे सगळ्यांकडे एक सिग्निफिकंट बदल झाला आहे. म्हणजे जवळपास म्हणजे 50% जास्त हायर साईडला, पण साधारणतः 25-30% सगळीकडे झाला आहे बदल. ओके. आणि यासाठी आम्हाला हॉटेल इंडस्ट्रीने आम्हाला फेलिसिटेट केलं होतं गेल्या वर्षी. अवॉर्ड दिला होता. अवॉर्ड दिलं होतं त्यांनी आम्हाला, की बाबा आम्ही कधी एवढं इमॅजिन नाही केलं की एवढं बिल होईल. कुठल्या असोसिएशनने दिलं? हे नवी मुंबई हॉटेल असोसिएशन आहे. त्यांनी ओके. हॉटेल रमाडा आहे वाशीला. तिथे आम्हाला फेलिसिटेट केलं होतं. सुपर्ब, सुपर्ब. सो मला परत एकदा जसं क्रशरचं तुम्ही एक अनुभव केस स्टडी सांगितली. मला तसं एखाद्या रेस्टॉरंटचं प्रॉमिनंट मे बी आपल्या ऑडियन्सला पण माहिती असेल, अशा कुठल्यातरी रेस्टॉरंटचं एखादं केस स्टडी सांगू शकाल का? मालवण तडका हे बऱ्यापैकी नोन हॉटेल आहे. ओके. तर त्यांचे ओनर आहेत आदर्श शेट्टी हं. आणि खूप जेंटलमॅन पर्सनॅलिटी. जेव्हा आम्ही त्यांना जाऊन हा कन्सेप्ट सांगितला, तेव्हा त्यांनी पण मला अशी खूप गोड स्माईल देत सांगितलं. तर मला त्यांनी सांगितलं, "नहीं सुनने के लिए बहुत अच्छा लग रहा है, हं. लेकिन ऐसा होता नहीं है ना, हमने बहुत बहुत बार देखा है, बहुत बार किया है." मग आम्ही त्यांना सांगितलं, की आम्ही या रेस्टॉरंटला काम केलं आहे, या रेस्टॉरंटला काम केलं आहे. आता आपल्याकडे बऱ्यापैकी रेफरन्स द्यायला आहेत. मग हं. त्यांनी बोलले, की "ठीक आहे." खूप कन्विन्स केल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, एक रेस्टॉरंट तू घे आमचं." एकचच पहिलं जर मला पटलं, काम झालं, तर मात्र माझ्याकडे 20 रेस्टॉरंट आहेत. ओके. सो तू काम करू शकतोस ते. मग आम्ही त्यांचं पहिल्या एक रेस्टॉरंटचं काम केलं, मग दुसऱ्या रेस्टॉरंटचं काम केलं. असं करत सर आता मला वाटतं त्यांचे 13 एक रेस्टॉरंटचं आम्ही काम करतोय. 20 ओह! रेस्टॉरंटमध्ये त्यांच्याकडे 13 रेस्टॉरंट सक्सेसफुली काम केलं आहे. क्या बात है! हो ना. ग्रेट. आणि तिकडे पण साइजेबल आहे. म्हणजे निअर अबाउट 50% सेव्हिंग तिकडे पण केली. ओह! हो, हो हो. ना. तिथे मी बऱ्यापैकी ना टेरिफवरती काम केलंय. ओके. कारण त्यांच्याकडे कसं होतं, लोड कधी-कधी 20च्या वरती जातोय. मग आमच्याकडे काही असे हं, क्रिएटिव्हिटी आहे, हं, की ज्याने आम्ही एम-डी कंट्रोल करतो. आणि हं. एम-डी कंट्रोल करून ओके. त्यांचा बिल मॅक्सिमम डिमांड. मॅक्सिमम डिमांड कंट्रोल करतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं मग टेरिफवरती काम करतोय. बऱ्याच ठिकाणी एम-एस-सी-बीला पण आम्हाला अपोज होत आहे, किंवा तुम्ही का हे कारण त्यांचं सर कसं आहे, ते जो युनिट ₹22 ने विकतायत, तो आपण त्यांना ₹15 ने विकायला लावतो. सो कुठेतरी हं. त्यांच्यावर त्यांचा इम्पॅक्ट होतोय. पण एम-एस-सी-बीच्या वरती एम-ए-आर-सी हा एक फॅक्टर आहे, की ज्यांच्या अंडर सगळ्या सप्लाय कंपनी आहेत. हं. सो त्यांच्या कायद्यानुसार आपण कायद्यात बसून काम करतोय. आपण कुठेही काही चुकीचं काम नाही करत. तुम्ही आता ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजबद्दल सांगितलं आणि पर्टिक्युलरली ह्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या एम-एस-एम-ईमध्ये येतात. लघु उद्योग ज्याला बरोबर, आपण बरोबर. म्हणतो. मी पण गेले 18 वर्ष एम-एस-एम-ईजसाठीच काम हं. करतोय आणि एम-एस-एम-ईज हे भारताच्या इकॉनॉमीचा पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं. जवळ-जवळ हं, हं. 45% जी-डी-पीला जे योगदान आहे ते एम-एस-एम-ईजद्वारे होतं बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे अशा प्रकारचा विजेचा अपव्यय होतोय आणि त्या अपव्ययामुळे कुठेतरी त्यांचं आर्थिक नुकसान सुद्धा होतंय. बरोबर आहे. सो बरोबर आहे. अल्टिमेटली आज आपण असं म्हणू शकतो, की जी आपली भारतीय इकॉनॉमी आहे त्यामध्ये देखील हा ॲक्चुअली एक खूप मोठा मी म्हणेन, की नुकसान होतंय असं आपण म्हणू शकतो. सो एम-एस-एम-ईजने हे आपलं विजेचं बिल जे आहे ते वाचवण्यासाठी ते का महत्त्वाचं आहे? त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? तर एम-एस-एम-ईमध्ये मला वाटतं, की हे त्यांच्याकडे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. हं, कारण हा जो सेक्टर आहे, स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्री आहे, हं, याच्यामध्ये जसं आपलं गव्हर्नमेंट नेहमी सांगतं, की हा भारताचा कणा आहे, जसं तुम्ही पण आता बोललात. हं, फॅक्ट आहे. पण हं. माझं म्हणणं आहे, की सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी या सेक्टरमध्ये वेस्ट होते. ओके. ठीक आहे. आणि हे जे सेक्टर आहेत, याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन आहे ना, हा तेवढा मोठा नाही आहे. म्हणजे हं, आज मी बऱ्याचशा इंडस्ट्रीबरोबर बसतो, उठतो. हं, ह्यांनी मला कळतंय, की तिकडे प्रॉफिट मार्जिन ते बऱ्याच वेळा सांगतात, की आम्ही रन करतोय फक्त. हं, आणि तिकडे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तर कुठे पॉवर ही 5% हं, पॉवरचा रोल आहे. हं, हं, पूर्ण हं. तुमच्या खर्चामध्ये, ओव्हरहेड्समध्ये पॉवर 5% आहे. कुठे 8% आहे. आणि इथे जर त्यांनी सेव्हिंग केलं, तर जे काही त्यांचे एक्सपेन्सेस, जे काही त्यांचं प्रॉफिट मार्जिन आहे इयरली, तो अगदीच नाही ते 2-4% वाढेल सर. ॲब्सोल्युटली. सो मला असं वाटतं ह्या इंडस्ट्रीने खूप जास्त हे केलं पाहिजे. मी एक जस्ट उदाहरण शेअर करेन तुम्हाला, की मध्ये आम्ही तळोजाला एक फॅक्टरी आहे. त्यांचं आम्ही काम केलं होतं. त्यांचं कन्झम्पशन हे साधारणतः 50,000 युनिट होतं. ओके. आणि बेसिक फॉल्ट होता पॉवर फॅक्टर. काही असं ऑडिट करायची गरज नव्हती, काय नाही. बिलावरती लगेच कळून येतं. तर मी त्यांना सांगितलं, "सर तुमचा पॉवर फॅक्टर 13 आहे, 13 व्हिच इज अरे टू लो, बापरे! टू लो." कारण ही ना शीट मेटल इंडस्ट्री आहे. इथे खूप हेवी वेल्डिंग वर्क चालतो. हं, हेवी क्रेन्स चालतात हं, आणि हा लोड खूप फ्लक्च्युएटेड आहे. हं. त्यामुळे इथे पॉवर फॅक्टर मेंटेन करणं क्वाईट डिफिकल्ट आहे. ओके. सो त्यांना मी सांगितलं, की "सर हा पॉवर फॅक्टर खूप लो आहे." त्याने मला सांगितलं, "हे मला माहिती आहे सगळं. हं. तुमच्यासारखी बरीचशी लोकं येतात आणि आम्हाला खूप मोठी-मोठी स्वप्न बघून जातात. पण प्रत्यक्षात हा मेंटेन कोण करू शकत नाही. सो आम्ही तो विषय सोडून दिला आता." कारण ती इंडस्ट्रीज तशी आहे हां, असं. ही इंडस्ट्री तशी आहे आणि आम्ही आता विषय सोडून दिला. जे ओके. बिल येतं ते आम्ही भरतोय.
माझं म्हणणं होतं, "सर, एक चान्स देऊन बघा, एक चान्स देऊन बघा." मग त्यांनी खूप विनवण्या केल्यानंतर आम्हाला एक चान्स दिला तो. आम्ही त्यांना रिटर्न कमिटमेंट केली होती, तुमचा पॉवर फॅक्टर आम्ही 85 to 90 मेंटेन करू. कारण आम्ही त्यांचेच एक्झिस्टिंग जे पॅनल्स होते ते मॉडिफाईड करत होतो. ओके. आम्ही काही नवीन आमचा 100% नवीन हं. पॅनल देत नव्हतो. सो माझं म्हणणं होतं की 85 to 90 पर्यंत आम्ही मेंटेन करू. आम्ही जसं रिटर्न कमिटमेंट केलं. त्यांचा पॉवर फॅक्टर आम्ही 97 पर्यंत मेंटेन केला ओह! विथ देअर आणि एक्झिस्टिंग पॅनल्स. येस, विथ देअर एक्झिस्टिंग पॅनल. आणि सर त्याच्यामुळे जे 50,000चं कन्झम्पशन होतं, ते डायरेक्ट 7,000 वर आलं. युनिट्सचं. युनिट्स. पर मंथ 50,000चं एक्झम्पशन आहे ते आणि 7,000 बिल आलं. किती होतं आणि कितीवर आलं? बिल 4,62,64,000चं बिल होतं. ते 1,11,000वर आलं. बिल किती होतं? 4,64,000चं बिल आहे. 4,64,000चं बिल होतं. ते 1,11,000वर आलं. ओह! जस्ट इमॅजिन सर, एक फॅक्टरी 43,000 युनिट्स, फॉरगेट अबाउट अमाउंट. तर त्यांच्याकडे पैसे खूप आहेत, ते बिल भरतायत. पण 43,000 युनिट्स एक माणूस वेस्ट करतोय एका ओह! महिन्याला. एखादं खेडेगाव आहे ना सर, वर्षभर सप्लाय वापरेल. जिकडे पॉवर नाही आहे आपल्याकडे. आज लोकं हं. 8-8 तास लोड शेडिंगमध्ये आहेत. ही हं. जर इलेक्ट्रिसिटी आपण राईट ठिकाणी वापरली, तर भारत 100% लोड शेडिंग मुक्त होऊ शकतो. म्हणजे नॉट हां. ओन्ली तुम्ही वीज वाचवताय, नॉट ओन्ली तुम्ही त्या एका स्मॉल इंडस्ट्रीचं प्रॉफिट जे आहे ते वाढवायला मदत करताय, पण तुम्ही पर्यावरणाला सुद्धा तेवढीच मदत करताय. नक्कीच सर. आणि आज आपण जेव्हा स्मॉल इंडस्ट्री म्हणतो, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसची मायक्रो इंडस्ट्री जरी पकडली, सपोज त्याचा वर्षाचा टर्नओव्हर लेट्स से 5 कोटी आहे आणि त्याचं मे बी विजेचं जे बिल आहे, त्याचा जो कंपोनंट आहे कॉस्टिंगमधला, तो लेट्स से 2 ते 3% सपोज असेल. 5 कोटीमध्ये जर आपण असं म्हणूया 12 ते 15 लाख रुपये बहुतेक तो विजेसाठी देत असेल विजेसाठी सर. आणि त्याचा प्रॉफिट जो असेल तो साधारण असं आपण पकडूया एक नेट प्रॉफिट 8 ते 10% म्हणजे 5 कोटीमध्ये त्याचं 40 ते 50 लाखाचं प्रॉफिट आहे आणि त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल साधारण 12 ते 15 लाख रुपये आणि सपोज हे 12 ते 15 लाखाचं बिल जे आहे, हे जर तुम्ही 20% वाचवू शकताय, हं. म्हणजे साधारण 15 लाखाचं बिल तुम्ही मी असं म्हणेन एक 3-1 लाख रुपये तुम्ही जर वाचवू बरोबर. शकताय. 12-1 लाखापर्यंत आलं. 12-1 लाख म्हणजे 3 हां. लाख रुपये तुम्ही वाचवले. वाचवलं. सो म्हणजे त्याच्या ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये 2% वाढतील सर. प्रॉफिटमधले त्याचे 2% वाढले. वाढले. नाऊ धिस इज अ व्हेरी बिग इम्पॅक्ट आणि अल्टिमेटली जे तुम्ही सांगताय जी वीज वाचते, ती उद्या आपण गावागावांना सुद्धा ती पुरवू शकतो. सो आय थिंक एम-एस-एम-ईजने ह्याच्याकडे खरंच प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मला एक प्रश्न आहे, की सपोज एखादा आज स्मॉल इंडस्ट्री हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला जागरूक वाटत असेल. बहुतेक मला वाटतं आत्ताचा हा व्हिडिओ बघता बऱ्याच लोकांनी आपलं इलेक्ट्रिसिटी बिल बघितलं सुद्धा हो. असेल, की बघूया तरी आपलं पॉवर फॅक्टर किती आहे. पण सपोज एखाद्या व्यवसायाला, एखाद्या इंडस्ट्री ओनरला तुमच्याकडनं किंवा ऊर्जा इलेक्ट्रिकल जी आपली कंपनी आहे, की ॲक्चुअली ह्याला काहीतरी काम करायची गरज आहे. हे कळतं कसं? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? सर, बऱ्याच लोकांना असं कधीतरी नेहमी फील होत असतं, की माझं बिल जास्त येतंय, माझं बिल अच्छा. जास्त येतंय. आणि जेव्हा त्याला कोणतरी राईट माणूस मिळतो, फॉर एक्झाम्पल आता आम्हाला कोणी बिल जर आमच्या वेबसाईटवर अपलोड केलं किंवा फोन केला, तर बिल दाखवलं, तर आम्ही त्यांची 12 महिन्याची केस स्टडीज बनवतो. आणि मग ओके. आम्ही त्यांना सांगतो, की तुमच्या बिलात एवढा लॉस आहे. 12 महिन्याची केस स्टडी बनवता म्हणजे नेमकं? केस स्टडी म्हणजे त्यांचं बिलिंग पॅटर्न चेक करतो, की ओके. त्यांचा मॅक्सिमम डिमांड प्रत्येक महिन्याला किती जातोय किंवा किती हां. डाऊन लेव्हलला आहे, किती अप लेव्हलला आहे. याचा ओके. अभ्यास करतो. किती युनिट कन्झ्युम करतायत ते. ओके. पॉवर फॅक्टर 12 महिन्याला किती व्हेरी होतोय. या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही त्यांना कमिट करतो, की तुमचं बिल एवढं एका सर्टन लेव्हलला 30% 40% जे काही फिगर असेल त्यांना सांगतो. एवढं कमी होऊ शकतं. एवढं कमी होऊ शकतं. आता त्यांनी आम्हाला जेव्हा फोन केला असतो ना, तेव्हा ऑनेस्टली कोणाला असं एवढं अझ्युम कोण करत नाही, की एवढं बिल कमी होईल. पण त्यांना एवढं वाटतं, की माझं बिल कुणाला तरी कुठेतरी जास्त येतंय. हं. माणूस नेहमी शेजाऱ्याशी कंपेअर करतो. हं. मग त्यांचं म्हणणं असं, "अरे बाजूवाल्याचं बिल ना कमी येतंय, पण माझं बिल थोडंसं मला जास्त वाटतंय." हं. म्हणून ते व्हेरिफाय करा. मी आता जसं केव्हीएच बिलिंग सुरू झालं, त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे मला एक कॉल आला. एक वाशीला कॉफी शॉप आहे. तर त्यांनी मला सांगितलं, "तुमचा वेबसाईटवरून नंबर मिळाला आहे, तर मी तुम्हाला कॉल केला. माझं इलेक्ट्रिसिटी बिल मला थोडं जास्त वाटतंय. ज्या हिशोबाने माझा बिझनेस आहे, मी आता हार्डली 6-7 महिने झाले हा बिझनेस करतोय. तर मला बिल थोडं जास्त येतंय. माझं ऑफिस पण वाशीलाच आहे." तर मी बोललो, "सर, मी एकदा तुमच्याकडे येऊन चेक करून जातो." मी जेव्हा चेक केलं त्यांच्याकडे, तर त्यांचं बिल साधारणतः 42,000चं बिल आसपास ते बिल येत होतं. मी कॅल्क्युलेशन करून त्यांना सांगितलं, "सर, हे बिल 18,000 येऊ शकतं." हो. 18,000 जेव्हा मी त्यांना बोलवते, त्यांना असं वाटलं, "अरे यार, हे खूपच काहीतरी अति होतंय." तर मग मी त्यांना सांगितलं, "सर, तुमच्या बाजूला हा श्वेता बार अँड रेस्टॉरंट आहे. श्वेता फेमस आहे वाशी हं. पाम बीचला. तर अच्छा. ते आपले क्लायंट आहेत. तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांचं बिल आम्ही 50% ने कमी केलं आहे.
वाशीला एक केम्ब्रिज शोरूम आहे. ओके. त्यांचं बिल पण निअर अबाउट 50% आपण कमी केलं आहे. ओह! तुम्ही यांना भेटा. हे तुम्हाला सांगू शकतील आपल्याबद्दल आणि त्यांची बिलं मी त्यांना ॲक्चुअली दाखवली, की ही त्यांची बिफोर बिलं आणि ही त्यांची आफ्टर बिलं. तेव्हा त्यांचा विश्वास बसला. अदरवाईज ना सर लोकांना ही गोष्ट हजम होत नाही आहे. हां. मी जस्ट एक अजून एक उदाहरण शेअर करतो. अभ्युदय बँकेमध्ये आम्ही त्यांनी आम्हाला टाईम दिला. आम्ही त्यांना प्रेझेंटेशन करायला गेलो. त्यांची 5 बिलं आम्ही शोधून काढली होती आणि म्हणून त्यांना मी भेटलो. सर मी त्यांना सगळं प्रेझेंटेशन दिलं. हायेस्ट सेव्हिंग त्यांची 5 बिलांमध्ये एका बिलामध्ये 55% ची सेव्हिंग होती ओह! आणि बाकी बिलांमध्ये 40-45 अशी होती. हं. सो त्यांनी मला जस्ट विचारलं, की "सर तुम्ही मला हे लिहून देऊ शकता का बॉन्ड पेपरवरती?" मी म्हटलं, "सर बॉन्ड पेपरचा खर्च तुमचा लिहून मी देऊ शकतो. म्हणजे तुम्ही तो 1000चा आणा किंवा कितीचा आणा मी लिहून हं. देईन." मग त्याने अशी छान स्माईल केली. मला म्हणाले, "जयंत तू जे बोलतोयस ना, हे मला ना इथून खूप असं फील गुड हं. खूप चांगलं वाटतं ऐकायला. पण ना इथे हजम होत नाही. की एवढं कसं माझे काय बिल तुम्ही माझा कमी मेंदू ही गोष्ट मानत नाही, की मी एवढे वर्ष या पोझिशनला इथे बसलोय. एक माणूस मला आला नाही सांगायला, की 10% बिल कमी होईल आणि ते मी लिहून देईन. सो तू जे बोलतोय ना, ते मलाच स्वतःला थोडं पटत नाहीये. तर मी पुढे कसं कन्विन्स करू हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय. मग मी त्यांना खूप कन्विन्स केलं, "सर तुम्ही इथे तरी बरं वाटतंय ना, हृदयाला तुमच्या बरं वाटतंय, तर मला 5 बिलांचं काम देऊन बघा. नाही झालं तर विषय संपला. पैसे देऊ नका. मी हं. कुठे तुम्हाला सांगतोय पैसे द्या म्हणून." मग या बेसवर त्यांनी आम्हाला ते काम दिलं. तसं ज्या दिवशी त्यांची 5 बिलं कमी आली ना, त्या दिवशी ते एवढे हॅपी झाले आणि मी ज्या कमिटमेंट केल्या होत्या त्याच्यापेक्षा 1-2% जास्तच बिलं कमी झाली. ओह! त्यांनी आम्हाला ताबडतोब दुसऱ्या दिवशी फोन केला सांगितलं, की 10-10 बिलं लगेच तुम्हाला आम्ही देतोय. तुम्ही अभ्यास करून सांगा. 109 ब्रांच आहेत सर त्यांच्या. मला वाटतं 45 ब्रांचची बिलं आम्ही सक्सेसफुली कमी केली क्या ॲज पर बात अवर है! कमिटमेंट. म्हणजे तेवढ्याच ब्रांचेसचं काम आपल्याला आलं. काम होतं. नाही काम 109 ब्रांचची त्यांनी मला बिलं शेअर केली. पण सर मी जसं सांगितलं, की 3000 मध्ये 2,500 बिलं मिळाली. तसं हं. माझं म्हणणं आहे तुम्ही मला 10 बिलं दिलीत ना, हं. तर 5 बिलांमध्ये काम 100% आहे. येस. सो त्यांच्याकडे 109 मध्ये 45 बिलांमध्येच काम होतं, जे आम्ही ओके. सक्सेसफुली केली. बाकी बिलं त्यांची चांगली होती. तसं आम्ही त्यांना दिलं, की बाकी बिलं तुमची ओके आहेत. पण फॅन्टास्टिक. ॲट लीस्ट त्यांना ते पण कळलं, की बाबा बाकी बिलांमध्ये मला काही टेन्शन नाहीये. हं. फॅन्टास्टिक. सो 2 गोष्टी मला या तुमच्या आत्ताच्या या उत्तरातून जाणवल्या. पहिलं तर जर तुम्ही असं म्हणताय, की जर 10 बिलं दिली तर 5 बिलांमध्ये कुठे ना कुठे सेव्हिंग आहे. हं. आज भारतामध्ये 6 कोटीपेक्षा जास्त एम-एस-एम-ईज रजिस्टर्ड आहेत. खरी अनरजिस्टर्ड गोष्ट पण आहे. असतील, ते असतील. किती असतील आपल्याला माहिती नाही. 6 कोटी आणि जर तुम्ही म्हणताय, की प्रत्येक 10 बिलांमध्ये जर 5 बिलांमध्ये जर सेव्हिंग आहे, म्हणजे आज भारतामध्ये एम-एस-एम-ईजमध्ये किती मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटीचा अपव्यय चालू होतोय. आहे. नंबर 1. नंबर 2 जे तुम्ही सांगितलं, की सुरुवात जी आहे बेसिकली कुठलाही स्मॉल स्केल इंडस्ट्री ची व्यक्ती असेल आणि त्याला जर त्याचं ऑडिट करायचं असेल, तर त्याची सुरुवात त्याच्या बिलापासून होते. बिलापासून. की पहिलं ते बिल तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं संपूर्ण वर्षभराचं कन्झम्पशन पॅटर्न चेक करता, त्याचं पॉवर फॅक्टर चेक करता, त्याचं मॅक्सिमम डिमांड तुम्ही डिमांड म्हणालात. चेक मला पण करतो. आता ह्या हो. टर्मिनॉलॉजी जरा कळायला लागल्यात. हे तुम्ही चेक करता आणि त्याच्यातून एक्झॅक्टली सेव्हिंग होतंय किंवा नाही आणि जर होत असेल, तर ते किती सेव्ह किती होऊ प्रमाणात शकतं, होतं. कितीपर्यंत आणि त्यानंतर मग पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती चालू होते. हां. सो इट स्टार्ट्स विथ फर्स्ट एनालिसिस ऑफ बिल बिल. असं आपण बिल म्हणू शकतो. एनालिसिस हा परफेक्ट वर्ड झाला. बिल एनालिसिस आता इनिशियल स्टेज आहे. सुपर्ब, सुपर्ब. सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलाही हा लघुउद्योजक आहे त्याच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. मगाशी जसं तुम्ही सांगितलं, की हो. सोलार हा खूप एक्सपेन्सिव्ह प्रकार आहे. ऑफकोर्स त्याच्याने वीजनिर्मितीचा खर्च खूप कमी होतो नक्कीच. पण कुठल्याही लघुउद्योगासाठी तेवढी इन्व्हेस्टमेंट करणं हे सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठं इन्व्हेस्टमेंट असू शकते आणि बिझनेसमधून तेवढा पैसा काढणं कठीण जातं. त्यातल्या त्यात तुम्ही जे सोल्युशन्स देताय, जसं मगाशी तुम्ही हॉटेलचं पण सांगितलं, की तो सोलारचा एक माणूस येऊन बसला हो. होता तिकडे रिसॉर्ट. आणि तुम्ही त्यांचं तसंच 40% पर्यंत बिल कमी करण्यासाठी काही छोटे-छोटे नुसके सोल्युशन दिलेत. सो आपण ही जी काही यंत्रणा किंवा सोल्युशन देतोय त्याच्यामधून त्याचे जे काही इन्व्हेस्टमेंट असेल, ऑफकोर्स सोलारपेक्षा कमी असेल, पण हं. त्याचा आर-ओ-आय मिळायला साधारण किती वेळ लागतो? कारण कुठल्याही लघुउद्योजकाला तो एक चिंतेची बाब असते, की बाबा हं. माझा पैसा मला वसूल व्हायला किती दिवस लागणार? सर हे केस टू केस व्हेरी होतंय. पण कमीत कमी साधारणतः एक एक काही-काही ठिकाणी तर एका महिन्यात पण रिकव्हरी होते. जसं मी ओह! सांगितलं तिकडे जे 4,64,000चं बिल 1,00,000 झालं. त्यांचा तर एका महिन्याच्या आत वसूल झाला तो. 1 महिना पण पूर्ण ओह! त्यांना लागला नाही. एवढ्या लवकर वसूल मॅक्स टू मॅक्स सांगतो ना सर तुम्हाला अगदी नाही तरी 8-9 महिन्यात तुमचे पैसे 100% वसूल होतात. ओके. हे खूप रेअर केसला पण 6 महिन्याच्या आतच 95% लोकांचे पैसे वसूल होतात.
म्हणजे 6 महिने असं टिपिकल म्हणूया, एकदमच टिपिकल. रेअर ऑन केस एव्हरेज असेल तर पकडलं, ऑन एव्हरेज तर मी 4 महिने पकडू शकतो. ऑन एव्हरेज ओके. 4 महिन्यात पैसे वसूल होतात. सरासरी 4 4 महिन्यात महिने. तुमचा आर-ओ-आय जो आहे तो तुम्हाला हो, पूर्णपणे नक्कीच, नक्कीच. मिळायला सुरुवात होते. फॅन्टॅस्टिक. एक प्रश्न जो माझ्या मनात येतोय, की हे पैशाची बचत नाहीये. एक प्रकारे ही सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा नेहमी हे म्हणत असता, की मगाशी तुम्ही गावाचं पण उदाहरण दिलंत. हं. सो त्याबद्दल काय सांगाल, की एखादा उद्योजक ज्यावेळेला आपल्या विजेचं बिल जेव्हा वाचवतोय, सो तो एक लार्ज पर्स्पेक्टिव्हने कशाप्रकारे ॲक्चुअली आपल्या देशाला किंवा पर्यावरणाला सुद्धा मदत करतोय असं सांगाल? सर पर्यावरणाला तर तो 100% मदत करतोय. आपण मगाचं उदाहरण घेऊया. जर 43,000 युनिट वाचतायत, तर 43,000 युनिट जनरेट करायला एक ह्यूज आपल्याकडे माहिती आहे थर्मल एनर्जी जनरेशन होतं. हं. मॅक्सिमम आज पण भारतामध्ये एनर्जी थर्मल म्हणजे आपण बोलतो ना कोळशा थ्रू एनर्जी हो. जनरेट होते. सो कोळसा जेव्हा जळतो तेव्हा ह्यूज धूर निघतो. कार्बन कार्बन फुटप्रिंट. कार्बन फुटप्रिंट हा परत एक मोठा विषय झाला. हं. तो थोडं टेक्निकल होईल. पण ह्यूज धूर निघतोय. आज त्याच्यामुळे वातावरण खराब होतंय. आज ग्लोबल वॉर्मिंग जो हा जो विषय आहे, तो पण त्याच्या पुढे निगडीत आहे. तुम्ही 43,000 युनिट जर वाचवले, तर तेवढा तरी कोळसा वाचेल. तेवढा धूर जो होतोय, तो होणार नाही. सो हं. इलेक्ट्रिसिटी जेव्हा तुम्ही वाचवताय ना, तेव्हा तुम्ही वातावरणाला पण खूप मोठा सपोर्ट करताय. म्हणजे मला मध्ये एका सरांनी असं सांगितलं, बिपिन सर आहेत, ज्यांचं मुलुंडलाच त्यांचं ऑफिस आहे. त्यांचं बिल पण 50% नी कमी झालं. तर त्यांनी असं मला सांगितलं, "जयंत, हे जे पैसे माझे वाचलेत ना, सो हे पैसे मी नाही खर्च करणार. आमच्या समाजात आम्ही बरचसं काहीतरी धर्माचं काम करतो, हे करतो. सो मला या कामात एक ॲडिशनल पेमेंट मिळालं तुझ्यामुळे." क्या बात है! जे पैशांचे ₹40,000 महिन्याला वाचतायत, तर त्यांनी कॅल्क्युलेशन करून सांगितलं, की मी ₹5,00,000 आता ॲडिशनल डोनेशन देणार. क्या बात तर है! ही खूप मोठी गोष्ट आहे सर. ॲब्सोल्युटली. खूप छान. मला एक जसं असं एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायला वाटतोय. आता तुम्हाला किती वर्षापासून आता जयवंतजी तुम्ही आहात आता या व्यवसायामध्ये? सर आता 7 वर्ष झाली. 7 7 वर्ष चालू आहे. वर्षापासून तुम्ही आहात आणि या 7 वर्षांमध्ये तुम्ही कित्येक व्यवसायांना जसं 1000 पेक्षा जास्त तुम्ही सांगितलं, की हं, त्यांची इलेक्ट्रिसिटी वाचवायला मदत केली असेल, युनिट्स वाचवायला मदत हं. केली असेल. सो ह्याची कधी टोटल अशी केली आहे का? की बाबा साधारण आपण किती युनिट वाचवले असतील? किती आपण पैसे वाचवले असतील आणि अल्टिमेटली आपण पर्यावरणासाठी किती मदत केली आहे? सर याची ना अ, आता तुम्ही जो हा प्रश्न विचारला, हा मला काही दिवसापूर्वी एका गृहस्थाने विचारला होता, एका क्लायंटनी विचारला होता, की "तुम्ही किती वाचवलं याचा तुम्ही रेकॉर्ड ठेवला का?" हॉनेस्टली त्याच्यापूर्वी तर आम्ही पूर्वीपासून कधी रेकॉर्ड नाही ठेवला. पण त्यांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा आम्हाला 2 वर्षापासूनचा रेकॉर्ड मिळाला सगळा आमच्याकडे. ओके. आणि 2 वर्षापासून आम्ही साधारणतः 2,51,00,000 याची पुढची फिगर मला तेवढी आठवत नाही. पण 2,51,00,000 एवढे युनिट्स वाचवले. इन ओह! टर्म्स ऑफ रुपीज साधारणतः 37 करोड रुपये एवढे वाचवले. क्या बात है! म्हणजे तुम्ही विचार करा 2,51,00,000 जर युनिट एवढे वाचवले हे तर 2 तेवढं वर्षातले सांगतायत 2 तुम्ही. वर्ष सांगतोय. हे जर ओह! पूर्वीपासून कॅल्क्युलेट केलं तर त्याचा फिगर नक्कीच खूप मोठा होईल. तर एवढे जर युनिट तुम्ही जर पर्यावरणाशी परत तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, एवढे तयार करण्यासाठी किती धूर होईल आणि किती ग्लोबल वॉर्मिंगला झाडं किती झाडं वाचली किती असतील. वाचतील. सर मला ना सांगायला आनंद वाटतोय, की हे जे मी तुम्हाला बोललोय आता एवढे युनिट आम्ही सेव्ह केले. ह्याचा एक बोर्ड आम्ही ऑफिसच्या बाहेर लावलाय आमच्या. ओके. कळलं ना, की आम्हाला एक म्हणजे लिटरली एक प्राउड मोमेंट आहे माझ्यासाठी, हं. की एवढी आम्ही इलेक्ट्रिसिटी सेव्ह केली आहे आणि आम्ही ऑफिसच्या बाहेर लावलं आणि याचा आम्हाला एक बेनिफिट हा झाला ना, की सध्या आम्हाला एका बँकेची इन्क्वायरी आली आहे. कारण आमचं ऑफिस ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी एक बँकसुद्धा आहे आणि त्या बँकेचा स्टाफ असाच फिरता-फिरता त्यांना असं वाटलं, की हे काय आहे? म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं ऑफिसमध्ये येऊन, की नक्की एवढे युनिट्स वाचवले, 2,51,00,000 युनिट वाचवले म्हणजे नक्की काय केलं? सो आम्ही त्यांना आमचं प्रेझेंटेशन दिलं. त्यांना हं. परत आपली बिफोर आफ्टरची बिलं दाखवली. सो त्यांच्या जे ॲडमिन आहेत ते दुसऱ्या दिवशी आम्हाला परत भेटायला आले आणि त्या बँकेकडनं आपलं काम आता ऑलमोस्ट होऊन जाईल. आता आम्ही वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे सगळी सुरू झाली. सो त्याचा आम्हाला एक ॲडिशनल बेनिफिट मिळाला. हं. माझं फक्त एवढं म्हणणं होतं, की हे अवेअरनेस लोकांना झालं पाहिजे, की बाबा एवढी इलेक्ट्रिसिटी वाचवता येते. क्या बात है! है ना. आणि तुम्ही सांगितलं, की हा 2.5 कोटी युनिट्स वाचवले आणि 35 कोटी प्लस तुम्ही जे हां. बिल रुपयांमध्ये जे सेव्ह केलेले आहेत, हा लाईव्ह अपडेट असतो दर आठवड्याला तो दर महिन्याला असतो सर. दर महिन्याला तुम्ही दर अपडेट महिन्याला करता. दर अपडेट असतो. महिन्याला जी काही कामं होतात हो. त्याला अनुसरून. त्याच्याप्रमाणे update होतं. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. एक प्रश्न मी विचारू इच्छितो, की बरेचसे जण आज हा कार्यक्रम बघत असतील, हा एपिसोड बघत असतील. ते ऑफकोर्स त्यांचा एक्झिस्टिंग सेटअप जो आहे त्याच्याबद्दल तर नक्कीच ऑडिट करतील, बिलं चेक करतील, पॉवर फॅक्टर चेक करतील. हं.
पण सपोज आज अशी कोणीतरी व्यक्ती आहे किंवा उद्योजक आहे, जो काहीतरी स्वतःचा एक नवीन सेटअप आता होऊ घालतोय. मग तो फॅक्टरी असेल, शोरूम असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, रिसॉर्ट असेल, व्हॉटएव्हर इट इज. त्यांनी हे सुरुवातीपासूनच ह्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या पायऱ्या त्यांनी, कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत? तर आपण एखादी फॅक्टरी, एखादा उद्योजक, एखादी फॅक्टरी, एखादा शोरूम, एखादं ऑफिस हे जेव्हा असं डिसाईड करतो, की मला हे उभारायचं आहे आता. प्रत्येकजण आर्किटेक्ट शोधतो. बरोबर. पूर्ण टीम शोधतो. आर्किटेक्ट म्हणा, कॉन्ट्रॅक्टर म्हणा, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सगळं शोधतो. पण कोणी आहे ना एनर्जी कन्झर्वेशन कन्सल्टंट शोधत नाही. हम्म. माझं असं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ना, की इनिशियल लेव्हलला तुम्ही एक असा माणूस शोधा, की जो याबाबत तुम्हाला कन्सल्टिंग करेल. मी एक तुम्हाला उदाहरण शेअर करतो. मध्ये आम्ही अंधेरीला एक काम केलं होतं. एक टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग आहे अंधेरीला. तिकडे 2 माळ्यांचं 2 फ्लोअरला 2 ऑफिस होते. मल्टिनॅशनल कंपनी होती, कुठली जॅपनीज कंपनी होती. त्यांचं काम एक आर्किटेक्ट सर करत होते तिकडे. सो त्यांनी मला सांगितलं, की असं-असं मला तिकडे कन्सल्टंट म्हणून नाही अपॉइंट केलं होतं. हं. एक लायझनिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमच्याकडे ते काम आलं होतं, की त्यांना 175 किलोवॅटचे 2 मीटर पाहिजे होते. माझी सवय आहे, मी पहिलं नेहमी एकदा साईट बघून येतो. तर मी साईट बघायला गेलो. तर साईट बघून असं मला वाटलं, की हा लोड हे लोक खूप जास्त मागतायत. एवढा लोड इथे लागणार नाही. मी त्या सरांशी बोललो आणि त्यांना सांगितलं, "सर हा लोड माझ्या हिशोबाने खूप जास्त मागताय तुम्ही. सो खरंच एवढ्या लोडची गरज आहे का?" त्याने सांगितलं, की "हो, मी माझ्या इलेक्ट्रिशियनला विचारलंय. माझा जो एसीवाला आहे त्याला पण मी विचारलंय. सो मला एवढ्या लोडची गरज आहे. सो तुम्ही हे करा." तर मी त्यांना म्हटलं, "सर मला थोडंसं वेगळं वाटतं." तर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, "आप कर सकते हो ना पक्का? म्हणजे मीटर आणू शकता ना मला तुम्ही?" तर मग ते बोलतात ना आपले एक काइंड ऑफ इगोवर येतं. मी बोललो, "ठीक आहे." आम्ही 8 दिवसात तो मीटर त्यांना करून दिला. आमचं पेमेंट वगैरे सगळं झालं. साधारणतः 4-5 महिन्यांनी त्यांनी मला याचा परत फोन केला, की "आप ज़रा एक बार अंधेरी आ सकते हो क्या?" तो मी बोललो, "सर आ सकते ना." मी त्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं, की "अरे वो जे ज्या क्लायंटसाठी ते काम करतायत, त्या क्लायंटनी त्यांचे ₹5,00,000 थांबवून ठेवलेत." तर मी बोललो, "का?" मला ॲक्चुअली लक्षात आलं यांचे का थांबवून ठेवले. तर त्यांनी सांगितलं, की नाही त्यांचं असं म्हणणं आहे, की आपण हे लोड सँक्शन करताना त्यांचं नुकसान केलंय. म्हणून त्यांनी हे अमाउंट थांबवून ठेवले. सो माझं म्हणणं मी त्यांना लगेच सांगितलं, "सर मला तुम्हाला हेच सांगायचा मी त्यादिवशी प्रयत्न करत होतो, की तुम्हाला एवढ्या लोडची गरज नाहीये. हा जर लोड आपण 150 किलोवॅटच्या खालती घेतला असता, तर आपल्याला फक्त ₹45,000 कनेक्शन फी लागली असती. ओह! तुम्ही 175 घेतला, त्यामुळे तुम्हाला ₹2,75,000 कनेक्शन फी लागली. म्हणजे साधारणतः ₹2.25 लाख तुम्ही क्लायंटचे वेस्टेज घालवले. तुमचा 4 महिन्याचा जो एम-डी आम्ही बोलतो ना मॅक्सिमम डिमांड, हे तुमचं हार्डली 60 किलोवॅट आहे. म्हणजे सँक्शनच्या पण खूप कमी आहे. तुम्ही ऑलरेडी हं. फिक्स चार्जेस खूप जास्त भरताय. आणि मी त्यादिवशी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही डायरेक्ट बोललात, की तुम्ही करू शकता की नाही तेवढं फक्त मला सांगा. म्हणून मी पुढे ते कन्व्हर्सेशन टाळलं. पण आता जे तुमचे ₹4.5 लाख, ₹2.25-4.5 लाख गेले, ते आता कोणीही रिटर्न देऊ शकत नाही. हं. सो माझं आता ते इनडायरेक्टली त्या क्लायंटचे पैसे जातात. बरोबर. सो प्रत्येक माणूस जर हा गोंधळ घालतोय. हं. एक एक आम्ही मध्ये एक व्हिजिट केली होती आम्ही म्हाप्यामध्ये. सो तिकडे फॅक्टरी आहे. फॅक्टरीची रिक्वायरमेंट आहे फक्त 50 किलोवॅटचा लोड रिक्वायरमेंट आहे त्यांची. पण त्यांनी ट्रान्सफॉर्मर घेऊन ठेवलाय. हाय टेन्शन लाईनचा सप्लाय घेतलाय. तर मी त्यांना जेव्हा भेटलो, तर त्यांच्याकडे बरीच सेव्हिंग पॉसिबल आहे. मी त्यांना बोललो, "सर हे तुम्ही एवढा लोड का घेतलाय? जर तुम्ही हं. म्हणता की आम्ही 25 वर्षापासून जर आमची रिक्वायरमेंट 40-50 किलोवॅटचीच आहे." बोलला, "आम्ही जेव्हा हे घेतलं, तेव्हा आमच्या टेक्निशियन सांगितलं, जर तुम्हाला कॉन्स्टंट व्होल्टेज पाहिजे असेल, तुम्ही ट्रान्सफॉर्मर घ्या." मी बोललो, "सर 25 वर्ष तुम्ही अननेसेसरी एक 25% बिल जास्त भरताय आणि जे त्या पर्पजसाठी तुम्ही भरताय, तो पर्पज याने सॉल्व्हच होत नाही. हं. ट्रान्सफॉर्मरचं काम कॉन्स्टंट व्होल्टेज देणं हे नाहीच आहे. तुम्ही लोड व्होल्टेज कमी घ्या किंवा लोड सँक्शन कमी घ्या आणि तुम्ही एक आतमध्ये स्टेबिलायझर लावा. तो पण एक प्रॉपर कन्सल्टंटकडनं चेक करून हं. स्टेबिलायझर लावा. तुमचा हा इश्यू सॉल्व्ह झाला असता." ते बोलतात, "हे त्यावेळी कोण भेटलं नाही मला. ओह! तू आता सांगतोयस हे खूप लेट झालं मला." सर अजून एक जस्ट शेअर करेन. मध्ये आम्ही आफ्टर कोरोना हं. मी एक बिल घेऊन एका क्लायंटला भेटायला गेलो होतो. सर आता पूर्वी आमची टीम गेली. त्याने सांगितलं, "तुमच्या सरांना बोलवा." तर मी गेलो त्यांना भेटायला आणि तो माणूस एवढा फेड अप झाला होता ना, तो बोलतो, "जयंत आम्ही 2 वर्ष साधारणतः ₹2,00,000 पर मंथ हे फिक्स चार्जेस भरतोय. ओह! आम्हाला कोणीही सांगायला आलं नाही, की बाबा हे फिक्स चार्जेस तुम्ही भरू नका." फिक्स चार्जेस फॉर? फिक्स चार्जेस म्हणजे तुम्ही एक सँक्शन लोड घेऊन ठेवलाय. फॉर एक्झाम्पल तुम्ही 300 किलोवॅटचा सँक्शन लोड घेऊन ठेवलाय. सो गव्हर्नमेंट तो 300 किलोवॅट इतर कोणाला देत नाहीये. मग तो तुमच्यासाठी तो तुमच्यासाठी फिक्स. रिझर्व्ह ठेवलाय. तर ते रिझर्व्ह
ठेवला त्यासाठी फिक्स चार्ज घेते गव्हर्नमेंट आणि ती फॅक्टरी बंद आहे. कोरोनामध्ये त्याचा खूप मोठा त्याला सेटअप आला, हे आला, सेटअप आला आणि त्यांनी बंद केलं ते. पण तो बोलतो कोणीच आम्हाला सांगितलं नाही आणि आत्ता बोलतो मी पूर्ण हे वाइंड अप करतोय. जर 2 वर्षात माझे हे 28 लाख रुपये वाचले असते आणि याला खूप सिंपल प्रोसेस होती हां. म्हणजे आमचे जेवढे क्लायंट होते तेव्हा गव्हर्नमेंटने ऑफर सांगितलं होतं सगळ्यांना, की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट डिमांड कमी करू शकता. म्हणजे जर तुमचा ओके. कॉन्ट्रॅक्ट डिमांड 300 आहे आणि तुमची फॅक्टरी बंद आहे, सरळ 10 वर आणा. तुम्हाला हं. फिक्स चार्ज येणार नाही. आता ह्या सरांना कोणीच सांगितलं नाही किंवा त्यांनी कुठे ऐकलं नाही. म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सांगितलं, की मी 28 लाख रुपये लॉस केले. आज जर ते 28 लाख रुपये माझ्याकडे असते ना, तर माझ्याकडे कॅश फ्लो असता. मी ही फॅक्टरी रन करू शकलो असतो परत. सो मी जे सांगतो ना, तुमच्याकडे कन्सल्टंट असणं हे खूप नेसेसरी आहे. या हं. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, हे खूप मॅटर करतात सर. फॅन्टॅस्टिक. अजून एक मला जस्ट एक विचारायला आवडेल. तुमच्याकडे तर एवढे असंख्य वेगवेगळे अनुभव आहेत. म्हणजे तुम्ही आता फॅक्टरीबद्दल हं. सांगितलं, रेस्टॉरंटबद्दल सांगितलं, क्रशरबद्दल सांगितलं. अजून कुठलातरी असा एकदम आगळा-वेगळा अनुभव जिकडे तुम्ही म्हणजे खूप कठीण केस होती, काहीतरी एकदम वेगळा नेहमीपेक्षा चॅलेंज होता आणि तिकडे सुद्धा तुम्ही एकदम किंवा तुमच्यासाठी असा एक यादगार आणि एकदम मेमोरेबल असा कुठलीतरी एखादी सक्सेस स्टोरी, केस स्टडी? एका ठिकाणी सर असा इश्यू होता. सेप्टोडंट म्हणून एक कंपनी आहे तळोजाला आणि ही कंपनी आहे, ही फ्रान्स बेस कंपनी आहे. तो ह्यांचा आम्ही पूर्वी आम्ही एक सर्टन लेव्हलला बिल कमी करून दिलं होतं. मेजर नव्हतं. एक 15% असेल त्यांचं. बिल कमी करून दिलं होतं. पण ॲज पर कमिटमेंट, रिटर्न कमिटमेंट कमी करून दिलं होतं. त्यांना एकदा नोटीस आली एक आणि नोटीस त्यांना अशी आली कारण नियम काय आहे सांगतो तुम्हाला, की जर तुम्ही सँक्शन लोड सपोज 100 किलोवॅट घेतलाय आणि जर तुम्ही 110 किलोवॅट वापरताय आणि वर्षातून 4 वेळा तो लोड एक्सीड झाला, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कुठलीही सप्लाय कंपनी तुम्हाला नोटीस पाठवू शकते अंडर सेक्शन 126. त्या नोटीसचं तुम्ही आन्सर नाही दिलं, तर तुम्हाला ती पेनल्टी लागते आणि ती पेनल्टी म्हणजे अनऑथराइज्ड लोड एक्सटेन्शन बोलतात त्याला. अंडर सेक्शन 126 केस लागते ती. साधारणतः तुमच्या बिलाच्या 8 ते 9 टाइम्स हे पेनल्टी लागते. एक ओह! साइजेबल अमाउंट लागते. सो त्यांना ती नोटीस आली. त्यांनी एका एका कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीनी जी सप्लाय कंपनी आहे, त्या सप्लाय कंपनीने त्यांना सांगितलं, की "बाबा हे बिल ही हा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करून देऊ." हं. त्यांनी त्यांना सोल्युशन असं दिलं, की तुमचा लोड तुम्ही वाढवून घ्या. आता तुम्हाला ट्रान्सफॉर्मर 160 किलोवॅटचा केव्हीएचा आहे. तो आपण 200चा करूया. मग त्यामुळे मी लोड वाढवू शकेन. लोड वाढवला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांनी एक एक्स-वाय-झेड मला वाटतं काहीतरी 12-1 लाखाचं त्यांना कोटेशन दिलं. मग त्यांना आठवलं, की आम्ही त्यांचं काम केलं. त्यांनी मला बोलावलं भेटायला. त्यांनी सांगितलं, की हा असा प्रॉब्लेम ही नोटीस आली आहे आणि ह्याच्यावर एक सोल्युशन आलं आहे. हे 12 लाखाचं कोटेशन आलं आहे. सो तुम्ही मला काय वेगळं करून देऊ शकता ना, ते तुम्ही सांगा. मी तुम्हाला काहीतरी खूप अपेक्षेने बोलावलंय. हं. सो मी जस्ट चेक केलं. आता आमच्याकडे खूप चॅलेंज होतं, की बाबा माणूस एवढ्या अपेक्षेने बोलवतोय आणि ऑलरेडी कोणतरी यांना सांगतंय, की बाबा ते सोल्युशन काही चुकीचं होतं असं नाही बोलत मी. ते सोल्युशन पण बरोबर आहे. माझं असं म्हणणं होतं, की मी जस्ट चेक केलं बिल ते. तर त्यांचा सँक्शन लोड 115 होता आणि जो लोड वाढत होता, तो हायेस्ट लेव्हलला 125 पर्यंत वाढला होता. कधी 121, कधी 120, 125 असा वाढला होता. 4 महिने 4 वेळा वाढला होता. सो मी त्यांना एक सजेशन दिलं. म्हणजे मी खूप रँडमली बोलून गेलो, "सर आपण हे करूया कमी. आपण इथे ऑडिट करूया हं. आणि ऑडिट करून आपण कुठे तुमचा एक्सिस पॉवर जाते ना, ती जर कमी केलं, तर 10 किलोवॅटचा प्रश्न आहे आपला. तो आपण कमी करू शकतो." बोलताना सर बोलून गेलो. आम्ही जवळ-जवळ ना ते ऑडिट असा विचार केला, की 1 दिवसात संपेल. पण ते ऑडिट 2 दिवस झाले. मी स्वतः उभे तिकडे करत होतो आणि मी फॉल्ट काढत होतो तिकडे. काहीतरी मिळालं पाहिजे. कारण ती फ्रान्स कंपनी आहे. हं. त्यांच्याकडे बऱ्यापैकी सगळं छान हं. होतं. पण आम्हाला एके ठिकाणी तो फॉल्ट भेटला, की त्यांच्याकडे एका ठिकाणी हीटर्स आहेत. ते अननेसेसरी 18 किलोवॅटचे हीटर्स लागतात. जिकडे काम कमीनी पण होऊ शकतं. मग त्यांना मी ती प्रोसेस त्यांची समजून घेतली. ती सेप्टोन कंपनी दाताची कंपनी आहे. मग ओके. त्यांची प्रोसेस समजून घेतली. दाताची. हां, म्हणजे दाता रिलेटेड काहीतरी काम करतात त्यांचं ते. तर ते त्यांना मी प्रोसेस पूर्ण समजवली. मग मी त्यांना विचारलं, "हे पाणी जर सपोज 10 मिनिटात गरम होतंय, ते जर 20 मिनिटात गरम झालं, तर काय होईल?" ते म्हणे, "काही प्रॉब्लेम नाही. आमचं काही म्हणणं नाही. 20 मिनिटात अर्ध्या तासात झालं ते चालेल." बोललो, "मग हे एवढे हीटर आपण जर लावतोय, 27 किलोवॅटचे हीटर लावतो, त्याच्याबदली आपण 9 किलोवॅटच लावूया ना. हं. पाणी होऊ दे गरम." ते बोलले, "चालेल." 18 किलोमीटर कॅन्सल करा तुम्ही. आम्ही डिस्कनेक्ट केले ते. तर त्यापासून आजपर्यंत त्यांना कधी पेनल्टी नाही आली किंवा कसला त्रास नाही झाला. ओह! आणि हे सोल्युशन त्यांनी 12 लाखाच्या बदली आम्ही फक्त ₹80,000 दिलं. ओह! सो बऱ्याच ठिकाणी ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि जिथे प्रॉब्लेम निघत नाही ना, तिथे थोडी अजून मजा असते. काहीतरी वेगळं करायला, काहीतरी वेगळं करायला. फॅन्टास्टिक.
म्हणजे तुम्ही हे जे सगळं सांगताय मला असं वाटतं, की रोज एक वेगळं काहीतरी युनिक आव्हान तुम्हाला येत असेल. रोज नाही म्हणत, पण मी आठवड्याला एकदा काहीतरी नवीन एक मिळतं ऐकायला. हं. व्हेरी गुड. खरंच तुम्ही हे जे काम करताय, ऑफकोर्स तुमचा हा व्यवसाय आहे, पण या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही पर्यावरणाला देखील हातभार लावताय आणि लघु उद्योग जे आहेत, जसं मगाशी मी सांगितलं, की दे आर बॅकबोन ऑफ इकॉनॉमी टुडे, त्यांच्या देखील भरभराटीला तुम्ही हातभार लावताय नक्कीच सर, नक्की. आणि ऊर्जा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुद्धा भरभराट व्हावी आणि तुमचं भविष्याचं स्वप्न देखील साकार व्हावं, अशी मी मनोकामना करतो. आणि मला जाणून घ्यायला आवडेल, की पुढच्या 5 वर्षामध्ये ॲज अ उद्योजक, तुम्ही सुद्धा एक उद्योजक आहात. आमच्या लक्षवेधी परिवारातले एक लक्षवेधी तुम्ही आहात. सो तुमच्या या 5 वर्षांमध्ये तुमची काय इच्छा आहे? काय परिवर्तन घडवून आणायचं आहे? काय साकार करायचं आहे? तर मला एकदम प्रामाणिकपणे असं वाटतं ना, की जेवढे लघुउद्योजक आहेत, आपण त्यांना सगळ्यांना एज्युकेट करून जरी म्हणजे करू जरी शकलो, फॉरगेट अबाउट की त्यांनी आपल्याला काम द्यावं न द्यावं नंतरची गोष्ट. पण एवढ्या सगळ्यांना आपण जर एज्युकेट करू शकलो, त्यांना सगळ्यांना स्वतःचं बिल व्यवस्थित प्रत्येक पॉइंट व्यवस्थित वाचता आला ना, तर मी ज्या थॉट घेऊन ही कंपनी चालू केली ना, ते आमचं कार्य सफल झालं समजेल मी. ना फॅन्टास्टिक. आणि एवढी जर बघा बिल जर प्रत्येकाने व्यवस्थित वाचलं ना, तर प्रत्येक जणला कळणार की मी किती पॉवर वेस्ट करतोय. तेवढी पॉवर तो आमच्या थ्रू किंवा इतर कोणा थ्रू वाचवणार. आणि जसं आपण बोलतो की भारत हा लोड शेडिंग मुक्त. मी बोलतो भारत सोडा. महाराष्ट्र जरी लोड शेडिंग मुक्त झाला, तरी आपल्याला खूप मोठं यश मिळाल्यासारखं होईल सर. ॲब्सोल्युटली आणि मला हं. असं वाटतं, की आज आपण हे जे भेटतोय, हे सुद्धा एकदम योगायोग आहे, की एकदम योग्य वेळेला हा पॉडकास्ट होतोय आणि कारण के-व्ही-एच बिलिंग जे सुरू सुरू झालेलं आहे झालं तुम्ही आताच. म्हणताय आणि मला हो. वाटतं, की बरेच जण बहुतेक या म्हणजे चॅलेंजमध्ये असतील किंवा बरेच जणांना हे सोल्युशन आता ह्याचं काय आहे हे शोधत असतील आणि हं. त्यांनी जर हा पॉडकास्ट बघितला तर डेफिनेटली त्यांना सुद्धा खूप चांगले इन्साईट्स आणि टिप्स तुमच्या माध्यमातून मिळतील. जाता-जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, की शेवटचा एक संदेश तुम्ही लघुउद्योजकांना काय द्याल? ऊर्जा इलेक्ट्रिकल आणि जयवंत गोसावी यांच्या माध्यमातून, की त्यांनी ऊर्जेकडे, इलेक्ट्रिसिटीकडे कशाप्रकारे बघितलं पाहिजे? सर मी प्रत्येकाला सांगेन, की आपले जेवढे ओव्हरहेड्स असतात, तिथे इलेक्ट्रिसिटी हा एक पण खूप मोठा एक ओव्हरहेड्स आहे. मी नेहमी म्हणतो, की इलेक्ट्रिसिटी एक स्लीपिंग पार्टनर आहे. आणि त्याला किती तुमचे म्हणजे पैसे गेले पाहिजे, हे प्रत्येकाने कॅल्क्युलेट केले पाहिजे. ते जर नाही जात आहे त्यापेक्षा जास्त तर नक्कीच बिलावरती काम केलं पाहिजे. जसं बेसिक लेव्हलला मी सांगितलं, की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा झालाच पाहिजे. ना हं. प्रत्येक पॅनल्सचे म्हणा किंवा प्रत्येक ह्याची एनर्जी ऑडिट हे दर 3 वर्षांनी झालंच प्रत्येकाने केलंच पाहिजे. इनिशियल लेव्हलला जर तुम्ही फॅक्टरी नवीन चालू करत असाल, तर तुम्हाला एक कन्सल्टंट घेतलाच पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो, की हे थोडेसे पैसे असतात, पण तो कन्सल्टंट तुमचे बरेच पैसे वाचवून देतो. एवढ्या गोष्टी जरी सगळ्यांनी लक्षात ठेवलं ना, म्हणजे बेसिक लेव्हलला पॉवर फॅक्टर तो अबाव 98 मेंटेन राहिलाच पाहिजे. हं. मग जो कोण तुमचा मेंटेन करतो, तुमच्याकडे इन हाऊस टीम आहे, तर त्याला ते प्रेशराईज करा. तो जर काही त्यासाठी कारणं सांगतोय, की हे नाही मेंटेन होतं, इतर कन्सल्टंटशी कंपेअर करा. हं. तो जे सांगतोय ते बरोबर आहे की चूक आहे. एवढं प्रत्येकाने केलं ना सर, तर आपण चिक्कार वीज वाचवू शकू. चिक्कार वीज वाचवू शकू. है ना? वीज वाजवू शकू आणि नफा वाढवू शकू आणि नफा वाढवू शकू सर. पर्यावरणाला सुद्धा आपण हातभार लावू शकू. येस सर. जयवंतजी खरंच म्हणजे खूप अभिमान वाटतोय. तुम्ही हे खूप जबरदस्त काम करताय आणि लक्षवेधमध्ये देखील ऑफकोर्स तुम्ही आमच्याबरोबर खूप वर्षांपासून जोडले गेलेले आहेत आणि तुमचा हा जो प्रवास आहे मी देखील स्वतः खूप जवळून बघितलाय. पण आजच्या या डिस्कशनमध्ये मला सुद्धा इलेक्ट्रिसिटी, ऊर्जा या सगळ्या गोष्टीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याची एक वेगळी बाजू कळली आणि बहुतेक मी देखील यापुढे बहुतेक माझं एवढं मोठं फॅक्टरी किंवा शोरूम किंवा क्रशर नाही आहे. पण बहुतेक माझ्या घरामध्ये किंवा माझ्या ऑफिसमध्ये मी यापुढे नक्कीच जाणीवपूर्वकरित्या वीज कशी वाचवता येईल ह्याची काळजी घेईन आणि तुम्ही आमच्या या पॉडकास्टच्या आमंत्रणाला अ, मान दिलात आणि आज या कार्यक्रमासाठी तुम्ही स्पेशली आलात. संपूर्ण लक्षवेधी परिवाराच्या वतीने, आमच्या सगळ्या सबस्क्रायबर्सच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक यू व्हेरी मच. सर माझ्यासाठी पण हे खरंच आजचा दिवस हा एक प्राउड मोमेंट आहे, की कोणीतरी याची दखल घेतली आणि हा जर खरंच संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला, तर खरंच सार्थक होईल सर. थँक यू व्हेरी मच सर. थँक थँक यू, थँक यू. सर.